नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPC बेसिक या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या या लेक्चरमध्ये आपण बीएडच्या प्रथम वर्षातील महत्त्वाचा असणारा पेपर म्हणजे विद्याशाखा आणि विषय अर्थबोध यामधील माहिती आपण या लेक्चरमध्ये वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या स्वरूपात पाहणार आहोत। कारण आता कोरोनाच्या काळामुळे पेपर हे ऑनलाईन पद्धतीने होणार असल्यामुळे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चनच विचारले जातील। त्यामुळे आता ही सिरीज मी चालू केलेली आहे। तर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न आहे तो म्हणजे शिक्षणाची संकल्पना डॅश डॅश प्रकारे मांडली जाते। इथं तुम्हाला विचारलं आहे की शिक्षणाची संकल्पना किती प्रकारे व कोणत्या प्रकारे मांडली जाते। तर याचे ऑप्शन बघा, अ ऑप्शन आहे उत्पत्तीशास्त्रानुसार मांडली जाते, ब प्राचीन भारतीय तत्वज्ञानानुसार मांडली जाते, क आहे भारतीय विचारवंतानुसार मांडली जाते आणि ड आहे वरील सर्व बरोबर। तर याचा करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर। म्हणजे शिक्षणाची संकल्पना हे उत्पत्तीशास्त्रानुसार, त्याचप्रमाणे प्राचीन भारतीय तत्वज्ञानानुसार आणि भारतीय विचारवंतानुसार मांडली जाते। याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ड। त्यानंतरचा प्रश्न बघा, शिक्षण म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जे पूर्णत्व आधीचेच विद्यमान आहे त्याचे प्रकटीकरण, अशी व्याख्या डॅश डॅश यांनी केली। इथं एक व्याख्या सांगितलेली आहे शिक्षणाची आणि ती व्याख्या कोणी केली असं विचारलं आहे। तर बघायचे ऑप्शन बघा, अ रवींद्रनाथ टागोर, ब स्वामी विवेकानंद, क महात्मा गांधी, ड आहे महात्मा फुले। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब, स्वामी विवेकानंद यांनी शिक्षण म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जे पूर्णत्व आधीचेच विद्यमान आहे त्याचे प्रकटीकरण होय, अशी व्याख्या शिक्षणाची केलेली आहे। आपलं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर ब। त्यानंतरचा प्रश्न बघा, शिक्षणाचा संकोचित अर्थ। शिक्षणाचा आता संकोचित अर्थ घेतला जातो तो कोणकोणत्या स्वरूपात बघा, तर ऑप्शन अ आहे पदवी मिळवणे म्हणजे शिक्षण, ब साक्षर होणे म्हणजे शिक्षण, क शिक्षण म्हणजे चार भिंतीच्या आत दिले घेतले जाणारे ज्ञान एवढंच मर्यादित असणं, तर ड आहे वरील सर्व बरोबर। त्याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर। आता सर्वजण शिक्षण म्हणजे फक्त पदवी मिळवणे असा विचार करतात, तर काही जण शिक्षण म्हणजे साक्षर होणे असा विचार करतात, तर काही जण शिक्षण म्हणजे चार भिंतीच्या आत दिले जाणारे घेतले जाणारे माहिती किंवा ज्ञान असा विचार करतात। हे सर्व विचार हे शिक्षणाच्या बाबतीत संकुचित आहेत, म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड। त्यानंतरचा प्रश्न बघा, बालकाच्या सर्व अवस्था डॅश डॅश या शिक्षण क्षेत्रात येतात। तर ऑप्शन बघा, अ आहे शिक्षण व जीवशास्त्र, ब आहे शिक्षण व तंत्रज्ञान, क आहे शिक्षण व मूल्यमापन आणि ड आहे शिक्षण व संख्याशास्त्र। तर बालकाच्या ज्या शैश अवस्था, बाल्य अवस्था, कुमार अवस्था ह्या ज्या अवस्था येतात त्या येतात शिक्षण आणि जीवशास्त्र या भागात किंवा या क्षेत्रात, त्यामुळे आपलं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर अ। त्यानंतरचा प्रश्न बघा, चार पुरुषार्थाची साधना व मोक्षप्राप्ती हे डॅश डॅश या काळातील शिक्षणाचे ध्येय आहे। तर तुम्हाला मी शिक्षणाचे विविध ध्येय किंवा हे माहिती पण तुम्हाला डिस्क्रिप्शन स्वरूपात दिलेली आहे, ते पण तुम्ही व्हिडिओ बघू शकता। तर चार पुरुषार्थाची साधना आणि मोक्षप्राप्ती हे कोणत्या काळातील शिक्षणाचे ध्येय आहे, तर ते ऑप्शन बघा, अ आहे आधुनिक, ब आहे प्राचीन, क आहे दोन्ही बरोबर आणि ड आहे सर्व चूक। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर, त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ब, प्राचीन। प्राचीन या काळातील शिक्षणाचं ध्येय आहे चार पुरुषार्थाची साधना व मोक्षप्राप्ती। त्यानंतरचा प्रश्न बघा, विकासाच्या डॅश डॅश या अवस्था आहेत। ऑप्शन बघा, अ शैशव अवस्था, ब बाल्य अवस्था, क कुमार अवस्था आणि ड आहे वरील सर्व बरोबर। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर। त्यानंतरचा प्रश्न बघा, सामाजिक परिवर्तनाची ही डॅश डॅश कारणे आहे। सामाजिक परिवर्तन कशामुळे घडतं त्याची कारणं तुम्हाला इथे विचारलेली आहेत। तर ऑप्शन अ आहे नैसर्गिक कारणामुळे परिवर्तन घडतं, जैविक कारणामुळे परिवर्तन घडतं, यांत्रिक शोधामुळेही सामाजिक परिवर्तन घडतं, तर ड आहे वरील सर्व बरोबर। याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर।
नैसर्गिक कारण, जैविक कारण आणि यांत्रिक शोध या तिन्ही मुळे सामाजिक परिवर्तन घडत असतं. त्यानंतरचा प्रश्न बघा, सामाजिक परिवर्तनाला बाधा आणणारे घटक डॅश डॅश आहेत. सामाजिक परिवर्तनाला बाधा आणणारे घटक कोणते ते तुम्हाला विचारलेले आहेत. अ आहे रूढीप्रिय समाज, ब आहे नवविचार करण्याची प्रवृत्ती, क आहे शिक्षण आणि ड आहे फक्त अ व ब बरोबर. त्याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे सामाजिक परिवर्तनाला बाधा आणणारे घटक आहे रूढीप्रिय समाज आणि नवविचार अस्वीकार करण्याची प्रवृत्ती. यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ड, फक्त अ व ब बरोबर. त्यानंतरचा प्रश्न बघा, व्यावहारिक शिक्षणाचा काळ हल्ली वयाच्या डॅश डॅश वर्षापासून सुरू होतो. तर व्यावहारिक शिक्षणाचा काळ हल्ली कितव्या वर्षापासून सुरू होतो? तिसऱ्या, दुसऱ्या की चौथ्या की सातव्या? तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे वयाच्या तिसऱ्या वर्षापासून व्यावहारिक शिक्षणाचा काळ सुरू होत असतो. याचं करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर अ. त्यानंतरचा प्रश्न बघा, सामाजिक करार हे पुस्तक डॅश डॅश यांनी लिहिले. तर तुम्हाला सामाजिक करार हे पुस्तक कोणी लिहिले विचारलं आहे. तर ऑप्शन आहे लोकमान्य टिळक, ब आहे झाशीची राणी, क आहे रुसो आणि ड आहे वरील सर्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क, रुसो यांनी सामाजिक करार हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, राष्ट्रीय एकात्मतेतील डॅश डॅश हा घटक आहे. तर ऑप्शन बघा, अ धर्म, ब जातीयता, क भाषिकवाद आणि चौथा आहे देशप्रेम. तर याचं करेक्ट आन्सर आहे राष्ट्रीय एकात्मतेतील हा घटक नाही विचारला आहे. तर धर्म आहे का? हो आहे. जातीयता हो आहे. भाषिकवाद आहे. तर कोणता नाही आहे? तर देशप्रेम हा नाही आहे. म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे इथं प्रश्न चुकीचा आहे. राष्ट्रीय एकात्मतेतील अडथळ्यातील विचारलं आहे. काय विचारलं आहे? अडथळा. राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यासाठी जे अडथळा निर्माण करतात ते घटक विचारले आहेत. तर याचं करेक्ट आन्सर आहे देशप्रेम. हे तुम्हाला राष्ट्रीय एकात्मतेत अडथळा निर्माण करत नाही, म्हणून देशप्रेम याचं ऑप्शन आहे. तर धर्मसुद्धा तुम्हाला राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यास अडथळा निर्माण करतात. जातीयता आणि भाषिकवाद सुद्धा नाही विचारला आहे, त्यामुळं ह्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ड. त्यानंतरचा प्रश्न बघा, डॅश डॅश ही आपली राष्ट्रभाषा आहे. तर ऑप्शन बघा, अ मराठी, ब हिंदी, क इंग्रजी आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर तुम्हाला राष्ट्रभाषा विचारली आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब, हिंदी ही आपली काय आहे? राष्ट्रभाषा आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकात्मता, निष्ठा ही डॅश डॅश मूल्ये आहेत. तर ही कशी आहेत? ऑप्शन बघा, अ राजकीय, ब सामाजिक, क लोकशाही आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकात्मता, निष्ठा ही कशी मूल्ये आहेत? तर ही लोकशाही मूल्ये आहेत, लक्षात असू द्या. त्यानंतरचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय सामंजस्याची निर्मिती करण्यासाठी शिक्षकांनी डॅश डॅश करावे. तर आंतरराष्ट्रीय सामंजस्य निर्मित करण्यासाठी शिक्षकांनी शास्त्रज्ञांची माहिती द्यावी, परदेशी विद्वानांची भाषणे आयोजित करावी, आंतरराष्ट्रीय दिवस साजरे करावेत आणि वरील सर्व. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व बरोबर. म्हणजे आंतरराष्ट्रीय सामंजस्य निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी शास्त्रज्ञांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी, त्याचप्रमाणे एखाद्या परदेशी विद्वानांचं भाषण ऐकावं, आंतरराष्ट्रीय दिवस साजरे करावेत. या सर्वातून विद्यार्थ्यांमध्ये आंतरराष्ट्रीय सामंजस्य किंवा आंतरराष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण होईल आणि त्यामध्ये सामंजस्य. प्रश्न आहे, विद्याशाखा हा शब्द डिसिप्लिन या शब्दाला डॅश डॅश पर्यायी परिभाषिक शब्द वापरलेला आहे. इथं तुम्हाला विचारलं आहे की विद्याशाखा हा जो शब्द आहे त्याला डिसिप्लिन हा शब्द जो आहे तो डॅश डॅश या पर्यायी परिभाषिक शब्द म्हणून वापरलेला आहे. तर कोणत्या भाषेतील? तर ऑप्शन बघा, अ मराठी, ब हिंदी, क इंग्रजी, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ मराठी. विद्याशाखा हा शब्द डिसिप्लिन या शब्दाला मराठी पर्यायी परिभाषिक शब्द म्हणून वापरलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, डिसिप्लिन या शब्दाला डॅश डॅश असा शब्द दुःखासंत
कोणी दिलेला आहे? दु. कासंत यांनी आपल्या शोध विज्ञान कोशात वापरलेला आढळतो. दु. कासंत हे व्यक्ती आहेत, त्यांनी आपला जो शोध विज्ञान हा कोश आहे त्यामध्ये डिसिप्लिन या शब्दाला कोणता शब्द वापरला असं विचारलेलं आहे. तर ऑप्शन बघा, अ अनुशासनीयता, ब शासन, क परिभाषिक, ड वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट, अनुशासनीयता हा याचं उत्तर राहील. त्यानंतरचा प्रश्न बघा, ज्ञानक्षेत्र विकसित होते ते विशिष्ट डॅश डॅश व डॅश डॅश विकसित होऊ लागले. कशाने ज्ञानक्षेत्र विकसित होते हे विचारलं आहे. तर ऑप्शन बघा, अ नियमानी, ब पद्धतीने, क शिस्तीने आणि ड हे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. म्हणजे ज्ञानक्षेत्र विकसित करायचे असेल तर तुम्हाला नियमाने, पद्धतीने आणि शिस्तीने विकसित व्हावे लागेल. त्यानंतरचा प्रश्न बघा, मानवी जीवन डॅश डॅश व डॅश डॅश बनविणे हेच खरे तर कोणत्याही ज्ञानाचे ध्येय आहे. तर कसे बनवायचे आहे तुम्हाला मानवी जीवन? तर ऑप्शन बघा, अ संपन्न, ब निरामय, क आळशी आणि ड आहे फक्त अ व ब बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड फक्त अ व ब. म्हणजे मानवी जीवन तुम्हाला संपन्न आणि निरामय बनवायचे आहे आणि ते खरे तर ते निरामय बनवणे किंवा संपन्न बनवणे म्हणजेच ज्ञानाचे ध्येय आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, डॅश डॅश आणि डॅश डॅश यांनी आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनाने अभ्यास कसा करता येईल यासंबंधी मांडणी केली. तर कोणी केलेली आहे? ज्यांनी आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनाचा अभ्यास करता येईल असं सांगितले आहे. तर ऑप्शन बघा, ऑप्शन आहेत अ पीटरबर्गर, ब आहे थॉमस लुकमत, क आहे कोपर्निकस आणि ड आहे फक्त अ व ब बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड फक्त अ आणि ब बरोबर. म्हणजे पीटरबर्गर आणि थॉमस लुकमत यांनी आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनाचा अभ्यास कसा करता येईल यासंबंधी मांडणी केलेली आपल्याला आढळून येते. लक्षात असू द्या, पीटरबर्गर आणि थॉमस लुकमत. त्यानंतरचा प्रश्न बघा, आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनाचे फायदे डॅश डॅश आहेत. तर आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनाचे फायदे काय आहेत ते विचारलं आहे. तर तुम्हाला सांगायचं आहे, ऑप्शन आहेत अ समरस होऊन काम करणे म्हणजे आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन आणि सहभागी जे सदस्य आहेत त्यांची वेगळी भूमिका, क आहे सदस्य एकमेकांपासून शिकतात आणि ड आहे फक्त अ आणि क बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड फक्त अ व क बरोबर. म्हणजे आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनाचे फायदे आहेत समरस होऊन काम करणे आणि सहभागी सदस्य एकमेकांपासून शिकतात. हे दोन हे भाग दिलेले आहेत त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ड फक्त अ आणि क बरोबर. आणि ब ऑप्शन हे चुकीचं आहे कारण सहभागी सदस्याची वेगळी भूमिका नसते तर एकसारखी भूमिका त्यामध्ये असते. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रकटीकरणासाठी बोलणं याबरोबर डॅश डॅश इत्यादी मार्गाचाही अवलंब करीत असतो. आपण प्रकटीकरण करण्यासाठी बोलण्याचा उपयोग करतो, त्याचप्रमाणे आणखी कशा कशाचा करतो ते विचारलं आहे. तर ऑप्शन बघा, अ चिन्ह, ब आहे देहबोली, क आहे हातवारे आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. आपण आपलं काही व्यक्त किंवा आपले विचार प्रकट करण्यासाठी आपण चिन्ह, देहबोली आणि हातवारे या तिन्हीचाही वापर करतो. त्यानंतरचा प्रश्न बघा, भाषा ही ध्वनियुक्त चिन्हांची अशी स्वैच्छिक एक पद्धती आहे की जिच्या मदतीने सामाजिक गट संप्रेषण व एकमेकाशी सहकार्य करू शकतो अशी व्याख्या डॅश डॅश यांनी केली. तर तुम्हाला ही व्याख्या कोणी केली हे सांगायचं आहे. तर ही व्याख्या केली कोणी? ऑप्शन बघा, अ ब्लॉक, ब आहे ट्रगर, क आहे सेपियर आणि ड आहे फक्त अ व ब बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड फक्त अ आणि ब बरोबर. म्हणजे ही व्याख्या कोणी केलेली आहे? ब्लॉक आणि ट्रगर या दोघांनी ही व्याख्या केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, व्यक्ती व समाज यांच्या विकासाचे अंतिम ध्येय डॅश डॅश निश्चित करते. तर व्यक्ती व समाज यांच्या विकासाचे अंतिम ध्येय कोण निश्चित करते असं विचारलं आहे. त्याचे ऑप्शन बघा, अ आहे माहिती, ब आहे प्रगती, क आहे तत्वज्ञान आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क तत्वज्ञान हे व्यक्ती व समाज यांच्या विकासाचे अंतिम ध्येय काय आहे? तत्वज्ञान हे आहे. त्यामुळे ऑप्शन क हे आपलं उत्तर राहील. त्यानंतरचा प्रश्न बघा, शास्त्र हा विषय डॅश डॅश घटकांवर आधारित आहे. तर ऑप्शन बघा, अ नैसर्गिक, ब आहे कृत्रिम आणि क आहे निर्जीव आणि ड आहे सजीव. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे शास्त्र हा विषय नैसर्गिक घटकावर आधारित असा विषय आहे. त्यामुळे ऑप्शन अ हे आपलं आन्सर राहील.
त्यानंतरचा प्रश्न बघा, विज्ञान हा डॅश डॅश व डॅश डॅश विषय आहे. तर ऑप्शन बघा, अ व्यावहारिक, ब उपयोजनात्मक, क अ व ब बरोबर आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क अ व ब बरोबर. म्हणजे विज्ञान हा कसा व्यावहारिक आणि उपयोजनात्मक असा विषय आहे, त्यामुळे आपलं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर क. त्यानंतरचा प्रश्न बघा, बीजगणितामध्ये अंकगणिताचा वापर करतात. तर कसा करतात हे उदाहरण तुम्हाला सांगायचं आहे. जसं बीजगणितामधला नफा तोटा किंवा सरळ व्याज वेग हे जे सोडवताना आपण अंकांचा वापर करतो, 1 2 3 किंवा जे अंक आहेत त्याचा यूज करतो. त्यामुळे बीजगणित आणि अंकगणितांचा वापर आपण ह्या सर्वांमध्ये करतो. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर राहील ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. नफा तोटा सरळ व्याज वेग ह्या सर्व क्रिया करताना, बीजगणिताच्या क्रिया करताना आपण अंकगणितांच्या आकड्याचा वापर करून ते सोडवत असतो. म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ड. त्यानंतरचा प्रश्न बघा, 1837 मध्ये डॅश डॅश मधील शाळातून शास्त्र विषयाची अध्यापनास सुरुवात झाली. तो तुम्हाला इथं विचारला आहे, शास्त्र अध्यापन जेव्हा कधी सुरू करण्यात आलं, तर ते 1837 मध्ये करण्यात आलं. पण कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या देशात करण्यात आलं, तर ऑप्शन बघा, अ इंग्लंड, ब अमेरिका, क दोन्ही बरोबर आणि ड आहे दोन्ही चूक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ. 1837 मध्ये इंग्लंडमधील शाळेतून शास्त्र विषयाची अध्यापनास याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर अ इंग्लंड. त्यानंतरचा प्रश्न बघा, 1953 मध्ये डॅश डॅश आयोगाने 10 वर्षाचा सामान्य विज्ञान हा विषय सुचवला. तर कोणत्या आयोगाने सामान्य विज्ञान हा विषय सुचवला आहे 1953 मध्ये? तर ऑप्शन बघा, अ कोठारी आयोग, ब मुदलियार आयोग, क राज्य आयोग आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब मुदलियार आयोग. 1953 मध्ये मुदलियार आयोगाने 10 वर्षाचा सामान्य विज्ञान हा विषय सुचवला आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्राथमिक स्तरावर डॅश डॅश वर डॅश डॅशची सांगड घालावी. तर ऑप्शन बघा, अ सभोवतालचे जीवन, ब आहे शास्त्र, क आहे तत्वे आणि ड आहे फक्त अ व ब बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड फक्त अ व ब बरोबर. म्हणजे प्राथमिक स्तरावर तुम्हाला सभोवतालचे जीवन आणि शास्त्र या दोघांची सांगड घालून विद्यार्थ्यांना शिकवायचे असते. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड. आपण लेक्चरला सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न आहे, मानव निर्मित संस्कृतीत मानवाच्या डॅश डॅश इत्यादी गोष्टीचा समावेश होतो. तर मानवाच्या कोणकोणत्या गोष्टीचा समावेश मानव निर्मित संस्कृतीत होतो असं तर या प्रश्नात तुम्हाला विचारलं आहे. तर बघा, कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो, तर त्या गोष्टी दिलेल्या आहेत ऑप्शनमध्ये. तर अ आहे आचार विचार मानवाचे, मानवाची कला साहित्य आणि मानवाचा इतिहास आणि वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर तुम्हाला सांगायचं आहे. तर कोणत्या गोष्टीचा समावेश होतो, तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. मानव निर्मित संस्कृतीमध्ये आचार विचारांचा, कला साहित्याचा आणि इतिहासाचा या सर्व गोष्टीचा समावेश होत असतो. त्यामुळे ऑप्शन ड हे आपलं उत्तर राहील. त्यानंतरचा प्रश्न बघा, भाषा हा शब्द भाष्य या धातूपासून बनला आहे. तर भाषा हा शब्द कोणत्या भाषेतील भाष्य या धातूपासून बनला आहे असं विचारलं आहे. त्याचे ऑप्शन बघा, अ आहे संस्कृत, ब आहे हिंदी, क आहे मराठी आणि ड आहे उर्दू. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ संस्कृत. भाषा हा शब्द संस्कृत शब्द जो आहे भाष्य या धातूपासून बनलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, कोणत्याही भाषेचे मूळ स्वरूप म्हणजे डॅश डॅश. ऑप्शन बघा, अ आहे ओळखणे, ब आहे लिहिणे, क आहे बोलणे आणि ड आहे वरील सर्व चूक. भाषेचे मूळ स्वरूप कोणतं आहे असं तुम्हाला विचारलं आहे. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क बोलणे हे कोणत्याही भाषेचे मूळ स्वरूप असते. त्यानंतरचा प्रश्न बघा, ध्वनीचे डॅश डॅश प्रकार आहेत. ध्वनीचे किती प्रकार आहेत? तर ऑप्शन बघा, अ 3 प्रकार आहेत, ऑप्शन ब मध्ये सांगितले ध्वनीचे 2 प्रकार आहेत, क मध्ये सांगितले ध्वनीचे 4 प्रकार आहेत आणि ड मध्ये सांगितले ध्वनीचे 5 प्रकार आहेत. तर याचं करेक्ट आन्सर आहे तर ते म्हणजे ऑप्शन नंबर अ ध्वनीचे एकूण 3 प्रकार आहेत. ते म्हणजे स्वर, स्वरादी आणि व्यंजन हे ध्वनीचे 3 मुख्य प्रकार आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा, डॅश डॅश उच्चार स्वतंत्रपणे केला जातो.
तर वर्णमालेतील कोणत्या अशा भागाचा किंवा कोणत्या ध्वनीच्या प्रकाराचा उच्चार हा स्वतंत्रपणे केला जातो असं विचारलं आहे. तर याचं ऑप्शन बघा. अ आहे व्यंजन, ब आहे स्वर, क आहे स्वरादी आणि ड आहे शब्द. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे स्वर या प्रकाराचा उच्चार स्वतंत्रपणे केलेला आपल्याला आढळून येतो. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ब. त्यानंतरचा प्रश्न बघा. भाषा ही डॅश डॅश वर डॅश डॅश असते. तर ऑप्शन बघा. अ भाषा ही प्रतिकात्मक असते, ब भाषा ही सांकेतिक असते, क भाषा ही प्रतिकात्मक आणि सांकेतिक असते आणि ड आहे वरील सर्व चूक. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क. भाषा ही प्रतिकात्मक आणि सांकेतिक असते, म्हणजे अ आणि ब दोन्ही मिळून ऑप्शन क हे बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा. डॅश डॅश ही भाषेची वेगवेगळी अंगे आहेत. ऑप्शन बघा. अ वाक्य, ब ध्वनी, क शब्द आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे भाषेची अंगे आहेत. वाक्य हे सुद्धा भाषेचे अंग आहे, ध्वनी हे सुद्धा भाषेचे अंग आहे, शब्द हे सुद्धा भाषेचे अंग आहे. म्हणून आपलं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. त्यानंतरचा प्रश्न बघा. मराठी भाषेची डॅश डॅश रूपे आहेत. तुम्हाला इथं मराठी भाषेची रूपे दिलेली आहेत. काही रूपे खाली दिलेली आहेत बघा. ऑप्शन अ मध्ये आहे अहिराणी, ब मध्ये आहे कोकणी, क मध्ये आहे वराडी आणि ड मध्ये आहे वरील सर्व बरोबर. तर मराठी भाषेची रूपे कोणती आहेत? तर हे सर्व मराठी भाषेची रूपे आहेत. त्यामुळे आपलं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर ड. अहिराणी, कोकणी, वराडी ही सर्व मराठी भाषेची रूपे आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा. मराठी, हिंदी या भाषा किंवा या भाषा ज्या आहेत त्या डॅश डॅश भाषेपासून निर्माण झालेल्या आहेत. तुम्हाला विचारलं आहे मराठी आणि हिंदी भाषा कोणत्या भाषेपासून निर्माण झालेली आहे? त्याचे ऑप्शन बघा. अ प्राचीन भाषा, ब अभिजात भाषा, क मातृभाषा आणि ड आहे परकीय भाषा. तर मराठी आणि हिंदी ही भाषा ही अभिजात भाषेपासून तयार झालेली आहे किंवा मूळ भाषेपासून तयार झाली. याला मूळ भाषा असं पण म्हणतात. आपल्या मूळ भाषा कोणत्या आहेत माहिती आहे का? संस्कृत आणि लॅटिन ही आपली मूळ भाषा आहेत. या भाषेपासून मराठी आणि हिंदी भाषा निर्माण झालेली आहे. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ब. त्यानंतरचा प्रश्न बघा. डॅश डॅश या प्राचीन भाषा आहेत. तुम्हाला प्राचीन भाषा विचारली आहे. तर ऑप्शन बघा. अ पाली, ब प्राकृत, क अर्धमागधी, ड आहे वरील सर्व बरोबर. तर प्राचीन भाषामध्ये या तिन्ही भाषांचा समावेश होतो. त्यामुळे आपलं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. त्यानंतरचा प्रश्न बघा. डॅश डॅश भाषेचे कार्य आहे. भाषा कोणते कार्य करते असं विचारलं आहे. तर ऑप्शन अ आहे आत्मप्रकटीकरणाचं कार्य भाषा करते. त्याचप्रमाणे शिक्षणाचं माध्यम म्हणून भाषा कार्य करते. त्याचप्रमाणे विचाराचे आदान प्रदान भाषेने होते आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. आत्मप्रकटीकरणाचे शिक्षणाचे माध्यम आणि विचाराचे आदान प्रदान हे भाषेद्वारेच होत असते. त्यानंतरचा प्रश्न बघा. राष्ट्रपती, पंतप्रधान इत्यादी महत्त्वाच्या व्यक्तीने राष्ट्राशी डॅश डॅश या भाषेतूनच बोलले पाहिजे. तर राष्ट्रपती, पंतप्रधान यांनी आपल्या किंवा आपली जो समाज आहे किंवा व्यक्ती आहेत आपल्या राष्ट्रातली त्यांच्याशी कशा प्रकारे बोलले पाहिजे किंवा कोणत्या भाषेत बोलले पाहिजे असं विचारलं आहे. तर त्याचे ऑप्शन बघा. अ हिंदी, ब इंग्रजी, क आहे मराठी आणि ड आहे लॅटिन. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ हिंदी. राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी त्यांच्या राष्ट्रातील व्यक्तीशी किंवा राष्ट्रातील जी व्यक्ती आहे त्यांच्याशी कोणत्या भाषेत बोललं पाहिजे? तर हिंदी. कारण तुम्हाला माहित आहे आपली राष्ट्रभाषा कोणती आहे? हिंदी. त्यानंतरचा प्रश्न बघा. राज्यशास्त्राशिवाय इतिहासाला कोणतेही फळ नाही. तर इतिहासाशिवाय राज्यशास्त्राला कोणतेही मूळ नाही असे डॅश डॅश म्हणतात. असे कोण म्हणतात? राज्यशास्त्राचा आणि इतिहासाचा संबंध या वाक्यातून तो सांगितलेला आहे. तर हे वाक्य कोणी म्हटलेले आहे? तर ऑप्शन बघा. अ जॉन सिले, ब प्राध्यापक गार्नन, क विभा शिरवाडकर आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ जॉन सिले. हे असं म्हणतात की राज्यशास्त्राशिवाय इतिहासाला कोणतेही फळ नाही, तर इतिहासाशिवाय राज्यशास्त्राला कोणताही मूळ नाही. अशा प्रकारे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPC बेसिक या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते. आजच्या या लेक्चरमध्ये आपण BEdच्या प्रथम वर्षातील महत्त्वाचा असणारा पेपर म्हणजे विद्याशाखा आणि विषय अर्थबोध याविषयी माहिती आपण या लेक्चरमध्ये घेणार आहोत. याआधी मी
लास्ट इयरचा म्हणजे अंतिम वर्षाचे जे पेपर आहेत त्याविषयी माहिती किंवा व्हिडिओ मी बनवलेले आहेत. तुम्ही जर मला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, त्याच्यामुळे तुम्हाला ते बाकीचे सर्व व्हिडिओ भेटतील. मी दोन्हीही पेपर ज्ञान आणि अभ्यासक्रम आणि परत झालं तर समावेशित शिक्षण हे दोन्ही पेपर बाकीच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. आज आपण बीएडच्या प्रथम वर्षातील असणारा पेपर म्हणजे विद्याशाखा आणि विषय अर्थबोध, त्यालाच अंडरस्टँडिंग डिसिप्लिन्स अँड सब्जेक्ट असं म्हणतात. तर त्याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यामध्ये आपण घटक 1 मधले शिक्षण म्हणजे काय आणि त्याच्या विद्याशाखा, शिक्षणाचा अर्थ, त्याची गरज हे पाहणार आहोत. तर बघा, त्याच्यात पहिला मुद्दा आहे किंवा विषय आहे विद्याशाखा आणि विषय अर्थबोध. सब्जेक्टचं नाव आहे त्यालाच आपण अंडरस्टँडिंग डिसिप्लिन्स अँड सब्जेक्ट असं म्हणतो. आणि घटक 1 मध्ये आपण बघणार आहे शिक्षणाचा अर्थ, गरज, व्यक्ती व ध्येय, आणि हे राहिलेले आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर शिक्षणाचा अर्थ म्हणजे काय, तर एज्युकेशन इज द प्रोसेस ऑफ विच द नॉलेज, कॅरेक्टर अँड बिहेवियर ऑफ द यंग आर मोल्डेड अँड शेप्ड. म्हणजे शिक्षण ही एक अशी बाब आहे ज्यामध्ये बालकाचे ज्ञान, चारित्र्य, आचरण इत्यादी गोष्टी साकारल्या जातात. शिक्षकाच्या संस्कारातून मुलाची व्यवस्थित घडण होते. शिक्षण ही जीवनभर चालणारी प्रक्रिया आहे आणि जीवनात प्रत्येक क्षणाला येणारा अनुभव मनुष्याला नवेच काही शिकून जातो, त्यालाच आपण शिक्षण असं म्हणतो. शिक्षणाची संकल्पना 4 प्रकारे आपल्याला स्पष्ट करता येईल. उत्पत्तीशास्त्रानुसार, प्राचीन भारतीय तत्वज्ञानानुसार आणि भारतीय विचारवंतानुसार आणि पाश्चात्य विचारवंतानुसार ह्या 4 प्रकारे आपल्याला शिक्षणाची संकल्पना स्पष्ट करता येईल. तर पहिला मुद्दा आहे ती म्हणजे उत्पत्तीनुसार शिक्षणविषयक संकल्पना कशा प्रकारे स्पष्ट केली ते पाहूया. बघा, पहिला मुद्दा आहे उद्देश करणे आणि बदल घडवून आणणे. यामध्ये शिक्षकाने विद्यार्थ्याच्याच संस्कारावरून विधायक बदल घडवून आणणे म्हणजे शिक्षण किंवा अपेक्षित आहे. शिक्षण हा शब्द संस्कृतच्या शास या धातूपासून आला आहे. पेपरमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतो शास हा धातू कुठल्या भाषेतून आलेला आहे, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे संस्कृत. शास या धातूपासून शिक्षण हा शब्द तयार झाला. याचाच अर्थ ताब्यात ठेवणे, सूचना देणे असा होतो. शिक्षण या शब्दाला समानार्थी शब्द म्हणजे विद्या. विद्या हा शब्द विद या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे, म्हणजेच जाणे, ज्ञान मिळवणे, माहिती करून देणे होय. शिक्षण या शब्दाला इंग्रजीत आपण काय म्हणतो, एज्युकेशन असं म्हणतो. आणि एज्युकेअर म्हणजे काय, टू ब्रिंग अप आणि टू थ्रो आउट असं एज्युकेअरचा अर्थ होतो. म्हणजे सुप्त क्षमतांना जागृत करणे, त्यांचे पालन पोषण करणे, वाढवणे आणि संवर्धन करणे आणि विकास करणे होय. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की शिक्षण हा शब्द कशापासून तयार झाला, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, कोणत्या धातूपासून तो शब्द तयार झाला. त्याचप्रमाणे शिक्षणातून तुम्हाला काय करायचं आहे, विद्यार्थ्यामध्ये जे सुप्त गुण आहे त्यांचा विकास करायचा आहे, त्यांचं संवर्धन करायचं आहे, त्याचं पालन पोषण करायचं आहे. एवढ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर याला पकडून तुम्ही पेपरमध्ये खूप सारं लिहू शकता. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये सुद्धा तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो उपयोगी पडणार आहे. त्यानंतर बघा, शिक्षणाची प्राचीन संकल्पना आपल्याला काय सांगते, तर ऋग्वेद काय सांगतो बघा, मानवाला स्वावलंबी व स्वार्थ निरपेक्ष बनवणारा घटक म्हणजे शिक्षण होय. अशी शिक्षणाची व्याख्या ऋग्वेदात केलेली आहे. तर उपनिषदमध्ये काय, सा विद्या या मुक्ती सर्व बंधनातून मुक्त करणे व मोक्षप्राप्तीपर्यंत पोहोचविते, तेच खरे शिक्षण. अशी शिक्षणाची व्याख्या उपनिषदमध्ये केली. तर आद्य शंकराचार्य काय म्हणतात, आत्मज्ञान, आत्मसाक्षात्कार म्हणजे शिक्षण, अशी व्याख्या आद्य शंकराचार्य करतात. त्याचप्रमाणे भारतीय विचारवंत अनुसार शिक्षणाची संकल्पना काय आहे ते पाहूया. तर भारतीय विचारवंतामध्ये पहिले विचारवंत आहेत रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर म्हणतात की शिक्षण म्हणजे सत्य ज्ञानाचा साक्षात्कार, मुक्ती आणि व्यक्तीच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास अभिप्रेत आहे. तुम्हाला एखाद्या वेळेस पेपरमध्ये ही व्याख्या दिली जाऊ शकते आणि ही व्याख्या शिक्षणाची कोणी केली असं विचारलं जातं. तर त्यावेळेस 4 ऑप्शन दिले जातील, रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, कर्मवीर भाऊराव पाटील. तर तुम्हाला ते
अचूक उत्तर शोधायचं असतं तर लक्षात काय ठेवायचं, मुक्ती आणि व्यक्तीच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास हे दोन शब्द लक्षात ठेवले तर तुमच्या लक्षात येईल की मुक्ती ह्या शब्दाविषयी कुणी उल्लेख केलेला आहे तर रवींद्रनाथ टागोरांनी, हे लक्षात असू द्या. परत महात्मा गांधी म्हणतात शिक्षण म्हणजे बालकांचा शरीर, मन आणि आत्मा यात्रेमध्ये जे सुप्त उत्तम गुण असतात किंवा महत्त्व आहे त्यांना सर्वांगीण विकास घडवून आणणे म्हणजे शिक्षण होय. आणि महात्मा गांधी यांनी 3H म्हणजे हेड, हँड आणि हर्ट याला महत्त्व दिलेले आहे शिक्षणात, हे लक्षात असू द्या. 3H ही संकल्पना कोणी मांडली असं जर विचारलं तर लक्षात असू द्या 3H ही संकल्पना महात्मा गांधी यांनी मांडलेली आहे. तर स्वामी विवेकानंद शिक्षणाविषयी म्हणतात की शिक्षण म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जे पूर्णत्व आधीचेच विद्यमान आहे त्याचे प्रकटीकरण. बघा, जे तुमच्यात आहे पूर्वी फक्त त्याचं प्रकटीकरण करणे म्हणजे शिक्षण, हे स्वामी विवेकानंदांनी केलेली व्याख्या आहे. तर कर्मवीर भाऊराव पाटील म्हणतात शिक्षण हे स्वावलंबनावर आधारित असणे आवश्यक आहे. ज्ञानाच्या प्रक्रियेतून होणारे मानसिक सामाजिक परिवर्तन म्हणजे शिक्षण होय, ही शिक्षणाची व्याख्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलेली आहे. तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणतात आत्म्यांचा विकास म्हणजे शिक्षण होय, ही व्याख्या त्यांनी केलेली आहे. लक्षात असू द्या कोणी कोणत्या व्याख्या केलेल्या आहेत आणि कोणी कशावर जास्त प्रमाणात भर दिलेला आहे. त्यानंतर बघा, पाश्चात्य विचारवंतानुसार शिक्षणाची संकल्पना आहे. जीन जॅकस रुसो म्हणतात, हे पाश्चात्य विचारवंत आहेत, ते म्हणतात की व्यक्तीचा सर्व अवयवांचा व शक्तीचा नैसर्गिक विकास म्हणजे शिक्षण होय. आणि जॉन ड्यूई म्हणतात शिक्षण ही जीवन जगण्याची तयारी नसून शिक्षण म्हणजे प्रत्यक्ष जीवनच आहे. हर्बर्ट स्पेन्सर म्हणतात सर्वांग सुंदर जीवन जगण्याची कला म्हणजे शिक्षण होय. तर प्लेटो म्हणतात शरीर व आत्मा यांना त्यांच्या जन्मजात असलेल्या योग्यतेनुसार पूर्णत्वास नेणे म्हणजे शिक्षण होय, अशी शिक्षणाची व्याख्या किंवा संकल्पना प्लेटो यांनी स्पष्ट केलेली आहे. मदाम म्हणतात मुलांचा स्वाभाविक विकास घडून आणणे म्हणजे शिक्षण होय. तर जॉन पेस्टोलॉजी म्हणतात सर्व शक्तीचा स्वाभाविक, पद्धतशीर, विकसनशील व सुसंवादी विकास म्हणजे शिक्षण होय. तर शिक्षणाची संकुचित अर्थ इथं दिलेला आहे. बघा, आपण शिक्षण म्हणजे काय थोडक्यात आपण त्याची माहिती सांगतो पण संकुचित अर्थ घेऊन त्याचा उपयोग नाही. तर आपण काय म्हणतो, शाळेत जाऊन पदवी मिळवणे म्हणजे शिक्षण, हा झाला संकुचित अर्थ. साक्षर होणे म्हणजे शिक्षण, हा पण झाला संकुचित अर्थ. शिक्षण म्हणजे चार भिंतीच्या आत घेतले जाणारे शिक्षण, परंतु शिक्षण हे फार व्यापक संकल्पना आहे, ती संकुचित नाही. शिक्षण म्हणजे अनुभव, संस्कार, ते शाळेत असो किंवा शाळेबाहेर भेटणारे अनुभव, वृत्तपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन, प्रवास पुस्तके, समाजातील व्यक्तींचे अनुभव, हे सर्व घटक कशात येतात, शिक्षणात येतात. शिक्षण म्हणजे चार भिंतीत घेतले जाणारे शिक्षण नाहीये. तुम्ही वर्तमानपत्र वाचलं त्यातून मिळणारी माहिती सुद्धा एक शिक्षण असतं, एखाद्याचा अनुभव हे सुद्धा शिक्षण असतं, एखादी गोष्ट ऐकणे आकाशवाणीमध्ये किंवा टीव्हीतले ते सुद्धा तुमचं काय असतं, शिक्षण असतं. त्यानंतर बघा, पूर्वीच्या काळापासून तुम्हाला माहित आहे शिक्षण द्यायचे, ज्ञान घ्यायची, माहिती पुरवायची म्हणजे शिक्षण होय, अशी संकल्पना अस्तित्वात होती. सॉक्रेटिसच्या काळापासून ज्ञान म्हणजे सद्गुण मानला जातो. तर भारतीय परंपरेनुसार शिक्षण हे फक्त उदरनिर्वाहाचे साधन होते. तुम्हाला माहिती आहे शिक्षण घेतल्याने नोकरी भेटते, नोकरी भेटल्याने आपला उदरनिर्वाह भागतो, एवढंच भारतीय व्यक्ती किंवा परंपरा विचार करते. शिक्षण हे आध्यात्मिक जीवनाचा पाय आहे. शिक्षण माणसाच्या वर्तनात इष्ट बदल घडवून आणते म्हणजे शिक्षण व्यक्तीच्या आचार विचारांना लागलेले काय आहे, वळण आहे. त्याचप्रमाणे आपल्याला शिक्षणाची गरज व महत्त्व सांगता येईल. तर पहिली गरज आहे किंवा महत्त्व आहे, शिक्षण हे व्यक्तीच्या जडणघडणीत व समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका पार पाडते. म्हणजे काय करतं नेमकं, तर शिक्षण तुम्हाला तुमच्या व्यावहारिक जीवनात किंवा तुमच्या जीवनात कशा प्रकारे वागायचं किंवा आपलं जीवन कसं व्यतीत करायचं हे कोण शिकवतं, तर शिक्षण शिकवतं. त्याचप्रमाणे देशात भावनात्मक ऐक्य साधण्यासाठी शिक्षणातून तुमच्या मनात राष्ट्रीय एकात्मता उत्पन्न होते आणि त्यातून भावनात्मक ऐक्य साधलं जातं. देशाचे अखंडत्व टिकवण्यासाठी. त्याचप्रमाणे शिक्षणातून भारताला समाजवादी समाजरचना आणि लोकशाही टिकवायची आहे. विविध क्षेत्रात नेतृत्व शिक्षणाने क्रांती घडवून आणायची आहे. आर्थिक प्रगतीसाठी औद्योगिक व्यावसायिक शिक्षणाची आखणी करण्यासाठी शिक्षणाची काय आहे, गरज आहे. त्याचप्रमाणे जीवनाबाबत योग्य वैयक्तिक व व्यापक दृष्टिकोन ठेवणे सुद्धा
व्यक्तीच्या सहज प्रवृत्तीचे नियंत्रण व उदात्तीकरण करणे. 10वा आहे व्यक्तीला समतोल विकास साधणे. 11वा व्यक्तीत मूल्यांचा विकास करण्यासाठी शिक्षणाची गरज आहे आणि व्यक्तीला चारित्र्य संपन्न बनविण्यासाठी शिक्षण हे गरजेचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला सांगता येईल की शिक्षणाची व्याप्ती. शिक्षणाच्या व्याप्तीविषयी सांगायचं तर शिक्षण व्यापक असले तरी त्याला कुठेतरी सीमांकित करायला हवे. आजच्या युगात आणि काळात व्यक्तीला योग्य मार्गदर्शन करील असे शिक्षणाचे स्वरूप असावे. व्यक्ती, समाज, राष्ट्र यांच्या विकासात शिक्षण क्षेत्राचा तुटकपणे विचार आपण करू शकणार नाही. त्यासाठी तुम्हाला शिक्षणाला धरूनच सर्व गोष्टींचा विचार करावा लागेल. तसेच संख्याशास्त्र, संघटनाशास्त्र, अर्थशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र यांचाही आधार शिक्षणशास्त्राला पोषक ठरला आहे. त्याचप्रमाणे या सर्व शास्त्राचा अभ्यास, विविध तंत्रे, पद्धती, क्षेत्रे, विचार या सर्व शिक्षण क्षेत्राच्या कक्षेत येतात. शिक्षणाच्या बाबतीत या सर्व गोष्टी अंतर्भूत आहेत. एकूण शिक्षण क्षेत्राचे हे क्षेत्र किंवा या क्षेत्राची व्याप्ती विस्तृत आहे ती खालीलप्रमाणे. तुम्हाला सांगता येईल की शिक्षण क्षेत्राचं बाकीच्या क्षेत्राशी कशी व्याप्ती विस्तृत आहे हे सांगताना तुम्हाला शिक्षण आणि मानसशास्त्र याविषयी ही माहिती सांगावी लागेल. जसं मानसशास्त्र हे मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे हे तर तुम्हाला माहीत आहे. त्यामध्ये मानवाचे वर्तन, व्यवहार कोणते व का, कसे हे या शास्त्रांचे अभ्यास विषय आहेत. पूर्वीच्या अभ्यासक्रमात अभ्यासक्रम कसा होता? शिक्षक केंद्रित होता. कसं म्हणायचे पूर्वी, छडी लागे छमछम विद्या येई घमघम, अशा प्रकारची शिक्षण प्रक्रिया होती. पण आता अनेक विचारवंतांचा प्रभाव शिक्षणावर पडल्यामुळे ती शिक्षण प्रक्रिया राहिलेली नाही, तर आता ती कशी झालेली आहे? बालकेंद्री झालेली आहे. जॉन डोई, महात्मा गांधी, टागोर यांच्या मतानुसार बालकाच्या कृतीतून व अनुभवातून शिक्षण मिळावे. बालकांच्या गरजा कोणत्या, त्याला कसे शिकवावे, काय शिकवावे याचा अभ्यास शिक्षणशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. तसेच त्याच्या आवडीनिवडी, क्षमता, कृतिशक्ती या गोष्टीचा अभ्यास व त्या दृष्टीने शैक्षणिक मानसशास्त्र महत्त्वाचे मानतात. त्यानंतर बघा सांगता येईल तुम्हाला, जसं शिक्षण मानसशास्त्र बघितलं तसंच आपण शिक्षण आणि समाजशास्त्र याविषयी पाहू. मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे. मनुष्य समाजाशिवाय काय करू शकत नाही, जगू शकत नाही. मनुष्याला समाजात राहून स्वतःची जडणघडण करता येते. कुटुंब, शेजार, समाज यातून त्याला शिक्षण, शिस्त, प्रेम, आदर याची शिकवण मिळणे आवश्यक असते. शालेय जीवनात स्वयंशिस्त, सहकार्य, सहानुभूती, सद्वर्तन, अभ्यास, उपक्रम याद्वारे सामाजिक विकास घडून येतो. शिक्षण शास्त्राला शैक्षणिक मानसशास्त्रीय जवळीक प्रस्थापित करावी लागते. त्याचप्रमाणे शिक्षण आणि तत्वज्ञान याविषयी आपण पाहायचं झालं तर जीवनासंबंधीचे जे गूढ आहेत वा रहस्य आहेत ते जाणून घेण्याची मानवाला ओढ असते आणि ते शिक्षणातून पूर्ण करत असतात. समजा मी कोण आहे उकल पाहिजे असते तर जीवन जाणून घ्यावेसे वाटणे हे तत्वज्ञानाचे मूळ आहे. व्यक्ती व समाज यांच्या विकासाचे अंतिम ध्येय काय आहे तत्वज्ञान निश्चित करते. तर ती ध्येय प्रत्यक्षात उतरवण्याचे काम कोण करते? शिक्षण करते. त्यामुळे शिक्षणशास्त्र ध्येय, उद्दिष्टे, अभ्यासक्रम, पाठ्यक्रम निश्चित करताना तत्वज्ञान मार्गदर्शक ठरते. त्यानंतर बघा शिक्षण व जीवशास्त्र याविषयी बघायचं झालं तर बालकाच्या सर्व अवस्था आहे तिथं अवस्था, जसं कोणकोणत्या अवस्था आहेत? भ्रूण अवस्था, बाल्यावस्था, किशोरावस्था, प्रौढावस्था आहेत आणि जी त्या पूर्ण अवस्थाची वैशिष्ट्ये आहेत किंवा हातापायांच्या बोटाचा विकास किंवा मन व मेंदूचा विकास इत्यादीच्या गोष्टी. तसेच माणसाच्या मेंदूचा आकार मोठा असल्याने मनुष्य विचारशक्ती, कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती यांचा ओहापोह करून नवनिर्मिती करू शकतो. वाढीची गती कमी अधिक असते. विद्यार्थ्याच्या विकासाच्या विविध अवस्थांनुसार शिक्षण देणे गरजेचे आहे. याचे मार्गदर्शन शिक्षण करते. त्यानंतर बघा शिक्षण व तंत्रज्ञानाविषयी सांगायचं झालं तर नवनवीन तंत्रज्ञान, दृकश्राव्य साधने, संगणक, उपग्रह, सीडी, तक्ता, फलक इत्यादींचा अध्यापनात प्रभावी वापर कसा करता येईल त्याचे गुण, दोष इत्यादीसाठी तंत्रज्ञान मार्गदर्शन करते.
त्यानंतर बघा शिक्षण व व्यवस्थापन शास्त्र. तुम्हाला माहित आहे शिक्षण म्हटलं की व्यवस्थापन आलं. ते कशाचं असो, अध्ययनाचं असो, अध्यापनाचं असो, खेळाचं असो, प्रयोगाचं असो, उपक्रमाचं असो, कार्यक्रमाचं असो, सगळ्यात व्यवस्थापनाला महत्त्वाचं स्थान आहे. इमारत, ग्रंथालय, क्रीडांगण, प्रयोगशाळा तसेच मानवी सुविधा, शिक्षक, विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षण राज्य केंद्र पातळीवरचे इत्यादी गोष्टीसाठी व्यवस्थापन शास्त्र मार्गदर्शक ठरते. शिक्षण म्हटलं की ह्या सर्व बाबी आल्या आणि त्या बाबी सांभाळायच्या म्हटलं तर तुम्हाला व्यवस्थापन गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करा. फक्त माझ्या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब म्हणून असं लाल कलरमध्ये बटन असतं, त्याला तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे. त्यामुळं काय होईल, मी टाकलेले जे व्हिडिओ आहेत बेडवर आधारित ते तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. प्लीज तेवढं सबस्क्राईब करा. बघा जास्त वेळ न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करूया. हा त्या विषयातील पहिला घटक आहे. विद्याशाखा आणि विषय अर्थबोध या विषयातील किंवा या सब्जेक्टमधला हा पहिला घटक राहिलेला जो अर्धा भाग आहे तो आहे. पहिल्या घटकातला अर्धा भाग मी काल सांगितला होता, त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्यामुळे ते तुम्हाला माझा तो राहिलेला अर्धा भाग दिसेल. बघा शिक्षणाची ध्येय. शिक्षणाची ध्येय कोणकोणती आहेत हे आपण या घटकात बघणार आहोत. शिक्षणाची ध्येयामध्ये शिक्षणाचे ध्येय स्पष्ट करत असताना तुम्हाला शिक्षण हे गतिमान समजले, त्यामुळे शिक्षण पद्धतीमध्ये काळानुसार ध्येयामध्येही आपणास बदल झालेला आढळून येतो. तुम्हाला माहित आहे शिक्षण हे गतिमान आहे. शिक्षण जसं पूर्वी घेतलं जात होतं आता तसं आहे का, नाही आहे, त्याच्यात बदल झालेला आहे. म्हणजे शिक्षण कसं आहे, गतिमान आहे. त्यामुळे शिक्षणाची ध्येय सांगत असताना प्राचीन काळातील शिक्षणाची ध्येय, आधुनिक काळातील शिक्षणाची ध्येय असे दोन प्रकार आपल्याला शिक्षणाच्या ध्येयाचे सांगता येतील. कोणकोणती प्राचीन काळातील शिक्षणाची ध्येय कोणती आहेत आणि आधुनिक काळातील शिक्षणाची ध्येय कोणती आहेत, अशा दोन प्रकारे आपल्याला शिक्षणाची ध्येय सांगता येतील. तर प्रथम आपण बघूया प्राचीन काळातील शिक्षणाची ध्येय. तर प्राचीन काळातील म्हणजे कधीपासूनची, तर इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 1200 पर्यंतचा जो कालखंड होता त्या काळातील शिक्षणाचे ध्येय आपण बघणार आहोत. त्या कालखंडात 4 उपखंड असल्याचे जाणवते. त्यामध्ये तुम्हाला वैदिक काळ, उपनिषद काळ, धर्मशास्त्र काळ आणि पुराण काळ या उपखंडाचा समावेश होता. त्या काळामध्ये किती उपखंड होते, 4. कोणकोणते, वैदिक काळ, उपनिषद काळ, धर्मशास्त्र काळ, पुराण काळ या उपखंडाचा त्या काळामध्ये समावेश होता. प्राचीन काळातील शिक्षण हे कसे होते, धर्मप्रसारासाठी सुरुवात केली जाणारे शिक्षण होते किंवा धर्मप्रसारासाठी दिले जाणारे ते शिक्षण होते. ज्ञान संपादन करण्यासाठी तेव्हा शाळा होती का, नाहीये, तर तुम्हाला कुठे जावे लागत असेल तर गुरुगृही, जिथं तुम्ही शिक्षण घेणार आहोत गुरुच्या ठिकाणी किंवा गुरुने एखादा आश्रम वगैरे काढलेला असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला शिक्षण घ्यावे लागत असे. उपनयन नावाच्या संस्कारानंतर गुरुगृही विद्या संपादन करण्यासाठी पाठवले जात असे. उपनयन हा एक संस्कार आहे. हा संस्कार झाल्यानंतर तुम्हाला शिक्षण घेण्यासाठी गुरुगृही पाठवलं जायचं. प्राचीन काळी शिक्षण पद्धती ही गुरुकुल पद्धती होती. गुरुकुल पद्धती होती तुम्हाला तर माहिती आहे. प्राचीन काळी पुस्तके उपलब्ध नसल्याने गुरुच्या मुखातून विद्याग्रहण करावी लागत असे. विद्याग्रहण करत असताना शिष्याला गुरुची सेवा, गुरुच्या घरची कामे करावी लागत असे. थोडक्यात प्राचीन काळातील शिक्षण पद्धती ही धार्मिक शिक्षणावर जास्त भर दिला जाणारी किंवा दिला जात असे. बघा त्या प्राचीन काळी पुस्तकं उपलब्ध नसल्यामुळे गुरु ज्या पद्धतीने ज्ञान त्यांच्या मुखातून देतात तेच ज्ञान विद्यार्थ्यांना घ्यावं लागत असे आणि त्यांना गुरुग्रही राहिल्यामुळे गुरूंची जे कामं आहेत ते कामं त्यांना ते करावी लागत असत. बघा आपण ध्येय बघू. प्राचीन काळातील शिक्षणाची ध्येय लक्षात ठेवा, पेपरमध्ये खूप महत्त्वाचं आहे. 4 पुरुषार्थाची साधना व मोक्षप्राप्ती हे प्रमुख ध्येय. 4 पुरुषार्थांची साधना आणि मोक्षप्राप्ती. तर भारतीय तत्वज्ञान आणि धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत. 4 पुरुषार्थ कोणकोणते, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. ह्या 4 पुरुषार्थांची साधण्यासाठी आणि मोक्ष प्राप्तीसाठी तुम्हाला शिक्षणाची गरज होती असं त्या काळात होतं, प्राचीन काळात. मग आपण धर्म, अर्थ, काम, मोक्ष या पुरुषार्थाविषयी सविस्तर माहिती बघूया. पहिला मुद्दा हा होता धर्म. तर इथं बघूया धर्माविषयी माहिती. चांगले वर्तन, चांगली कृती धारणा करणे म्हणजे धर्म होय. काय धर्म म्हणजे काय, चांगले वर्तन, चांगली कृती आणि धारणा करणे म्हणजे चांगली वर्तन आणि चांगली कृती धारण करणे म्हणजे धर्म होय.
धर्मामुळे चांगल्या व वाईट गोष्टी समजून येतात. समाजामध्ये चांगले जीवन जगण्यात धर्माची मदत घ्यावी लागते. तसेच जीवनाचे नियंत्रण करण्याचे सामर्थ्य कशामध्ये असते तर ते धर्मामध्ये असते. धर्म म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात आलं असेल. आता बघू अर्थ म्हणजे काय. अर्थ म्हणजे तुम्हाला माहिती आहे, अर्थ म्हणजे संपत्ती, पैसा होय. मानवाला जीवन जगण्यासाठी अर्थाची आवश्यकता असते, म्हणजेच पैशाची आवश्यकता असते. अर्थाशी व्यक्ती जीवन जगू शकत नाही. अर्थाशिवाय व्यक्ती जीवन जगू शकत नाही. जेवढे आवश्यक तेवढे धन प्राप्त करावे. तुम्हाला गरजेचं आहे तेवढंच अर्थ प्राप्त करावं किंवा धन प्राप्त करू नये. जास्त मोह करू नये. काम मानवाची सहज प्रवृत्ती आहे. कामवृत्तीमधून मानवाला तृप्ती व समाधान मिळते. मोक्ष हा एक झाला पुरुषार्थ. मानवी जीवनाचा सर्वश्रेष्ठ हेतू आहे. मोक्ष हे अंतिम ध्येय आहे. मोक्ष ध्यान धारणेतून ईश्वर भक्तीतून प्राप्त होते. मोक्ष कशातून प्राप्त होते? ध्यान धारणेतून आणि ईश्वर भक्तीतून तुम्हाला प्राप्त होते. असे 4 प्रकारचे पुरुषार्थ मी तुम्हाला सांगितले. त्यानंतर बघा दुसरं ध्येय आहे प्राचीन काळातील शिक्षणाचे, ते आहे ज्ञानासाठी ज्ञानप्राप्ती. ज्ञानाच्या उपासनेतून भारतीय तत्वज्ञान निर्माण झालेले आढळून येते. वेद, उपनिषद, महाकाव्य प्राचीन भारतीय शिक्षणातून होत असे. अनेक धर्मग्रंथांचा अभ्यास करून ज्ञान वाढविले जात असे. प्राचीन काळामध्ये ज्ञान देणे व ज्ञान घेणे याला काय अतिशय महत्त्व होतं. ज्ञान प्राप्त करून इतरांपर्यंत पोहोचविणे हे काय होतं तेव्हाच्या काळी परम कर्तव्य मानलं जात होतं. तर ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून मोक्ष प्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न कशातून केला जायचा? ज्ञान साधनेतून केला जात असे. ज्ञानासाठी ज्ञानप्राप्ती. त्यानंतरचं ध्येय आहे शिक्षणाचं प्राचीन काळातील चारित्र्य संवर्धन. बघा प्राचीन काळामध्ये पंडित होणं, ज्ञान मिळवणं किंवा होणं, विद्वान होणं याला महत्त्व नव्हतं. तर महत्त्व त्या काळात कशाला होतं? व्यक्तीने नैतिक वागणूक, सदाचार, सद्गुण याचा अतिशय महत्त्व होतं. आणि त्या महत्त्वातून धर्मानुसार आचरण करणाऱ्या व्यक्तीला चारित्र्य संपन्न व्यक्तीचा मान दिला जाई. धर्मानुसार जे आचरण करत होते व्यक्ती त्यांना चारित्र्य संपन्न व्यक्तीचा मान दिला जात असे. नैतिक मूल्याची रुजवणूक शिक्षणाच्या माध्यमातून त्या काळात केली जात असे. प्राचीन काळातील शिक्षण पद्धती ही गुरुकुल असल्यामुळे शरीर, मन, बुद्धीचा समतोल विकास साधला जात असे. कशाचा समतोल विकास? शरीर, मन आणि बुद्धीचा समतोल विकास साधला जाते. सदाचार, सदाविचार, सत्य, प्रेम इत्यादी गुणाचा विकास केला जात असे. त्यानंतरचं ध्येय आहे शिक्षणाचं प्राचीन काळातील व्यक्ती विकासातून समाज विकास. तुम्हाला माहिती आहे व्यक्तीचा विकास झाला म्हणजे समाजाचा होतो, समाजाचा विकास झाला म्हणजे राष्ट्राचा विकास होतो. त्यासाठी प्रथम व्यक्तीचा विकास होणे गरजेचं आहे. प्राचीन शिक्षणात व्यक्ती विकासाबरोबर गतिशील असणाऱ्या समाज विकासाचा विचार केलेला आढळून येतो. पुरुषार्थाची साधना, आश्रम व्यवस्था, सामाजिक घटकाविषयी कर्तव्य, कर्मयोगी याला अतिशय महत्त्व देण्यात आलेले आहे. आपण प्राप्त केलेल्या संपत्तीचा उपयोग इतरांसाठीही करावा. शिक्षणाच्या माध्यमातून करून पिता-ऋण, देव-ऋण, ऋषी-ऋण यातून मुक्तता मिळते. असा प्राचीन काळातील शिक्षणाचं ध्येय होतं. तुम्ही जर शिक्षण घेतलं तर तुम्ही व्यक्तीची प्रगती, तुमची प्रगती होईल. त्यानंतर तुम्ही समाजाची प्रगती करता. समाजाच्या प्रगतीतून तुम्ही राष्ट्राची प्रगती करचाल आणि तुम्ही जे तुम्हाला मोक्षप्राप्ती हे अंतिम ध्येय आहे ते प्राप्त करून तुम्ही जे पिता-ऋण आहे, देवऋण आहे किंवा ऋषी-ऋण आहे यातून सुद्धा मुक्तता मिळते. असं शिक्षणाचं ध्येय होतं त्या काळातील. त्याचप्रमाणे होतं भारतीय संस्कृतीचे जतन व रक्षण व संवर्धन हे सुद्धा शिक्षणाचं ध्येय प्राचीन काळातील होतं. भारतीय संस्कृती कशी आहे? अतिप्राचीन आहे. तुम्हाला माहीत आहे भारतीय संस्कृती ही वैदिक वाङ्मय व तत्वज्ञानावर आधारित आहे. शिक्षणातून संस्कृतीचे जतन, रक्षण व संवर्धन करावे. तसेच प्रत्येक पिढीच्या रूढी, परंपरा, चालीरीती यांचे संवर्धन शिक्षणाच्या माध्यमातून घडून येते. बघा त्या काळी पुस्तकं नव्हती, म्हणजे मुखेतूनच तुमची जी संस्कृती आहे ती जपन किंवा जतन केली जात असे. कारण मुखातूनच तुम्हाला ज्ञानप्राप्ती किंवा आपली संस्कृती पूर्वी कशी होते हे कळत होतं गुरुच्या मुखातून. त्यामुळे संस्कृतीचं जतन व रक्षण करणं हे सुद्धा शिक्षणाचं ध्येय ठेवलेलं होतं. त्यानंतर बघा आता आपण पाहिलं प्राचीन काळातील शिक्षणाचं ध्येय. तर आता पाहणार आहोत आपण आधुनिक काळातील शिक्षणाची ध्येय काय आहेत ते. प्रथम पाहूया शिक्षण हे गतिशील आहे.
शिक्षणविषयक तत्त्वज्ञानामध्ये काळानुसार बदल झालेला आपल्याला आढळून येतो. आधुनिकीकरणामुळे अनेक क्षेत्रात बदल झालेले आढळून येतात. शिक्षण क्षेत्रामध्ये हे अनेक बदल झालेले आहेत. या बदलामुळे आधुनिक शिक्षणाच्या ध्येयामध्ये आपणास बदल झालेला आढळून येतो. आधुनिक शिक्षणाची ध्येय कोणती आहेत ते पाहूया. तर बघा, पहिलं आहे आधुनिक शिक्षणाचं ध्येय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक वृत्ती निर्माण करणे आवश्यक आहे. तर जर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकास केला तर समाज हा अंधश्रद्धापासून मुक्त होऊ शकतो. विद्यार्थ्यांमध्ये जर वैज्ञानिक दृष्टी निर्माण झालीच तरच विद्यार्थी अंधश्रद्धेपासून लांब राहू शकतो. वैज्ञानिक दृष्टी निर्माण होण्यासाठी त्यांना शिक्षणाची आवश्यकता आहे. त्याचबरोबर सध्या समाजामध्ये पाश्चात्य चालीरीती तिचे अनुकरण टाळण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षणाच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे आवश्यक आहे. हे डबल झालेलं आहे. त्यानंतर बघा, दुसरं ध्येय आहे सामाजिक प्रगतीसाठी निरक्षरता नाहीशी करणे. तुम्हाला जर प्रगती करायची असेल तुमची, राष्ट्राची, समाजातील, तुम्हाला शिक्षण घेणं महत्त्वाचे आहे. आधुनिक शिक्षणाचे हे एक महत्त्वाचे साधन किंवा ध्येय आहे. समाजामध्ये असलेले निरक्षर व्यक्तीमध्ये संकुचित वृत्ती बाळवती किंवा ते व्यक्ती संकुचित वृत्ती बाळगतात. त्यामुळे स्वतःची विकास तसेच राष्ट्रहिताचा अडथळा निर्माण होऊ शकतो. समाजातील निरक्षरता नाहीशी झाल्यास व्यक्तीचा विकास त्याचबरोबर आपल्या समाजाचाही विकास घडून येऊ शकतो. तुम्ही शिक्षक, शासन, स्वयंसेवी सेवा संघटनाच्या माध्यमातून समाजातील निरक्षरता नाहीशी करता येते किंवा आपण करू शकतो. त्यानंतरचं ध्येय आहे आधुनिक शिक्षणाचं उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करणे. तुम्ही शिक्षण घेतलं तर तुम्हाला नोकरी लागेल. नोकरी किंवा तुमच्यात जे कौशल्य आहेत ते बाहेर येईल. त्यातून राष्ट्राला किंवा तुम्हाला आर्थिक मदत होईल. आधुनिक शिक्षण हे सामाजिक जीवन, गरजा अशा आकांक्षाशी निगडित आहे. शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीचा उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करणे आवश्यक आहे. याला अनुसरून व्यावसायिक शिक्षणावर अधिक भर देण्यात येतो. आता बघा, आधुनिक काळातील जे शिक्षण आहे ते कशावर जास्त भर देत आहे? व्यावसायिक शिक्षणावर. त्याचप्रमाणे सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये कार्यानुभव, चित्रकला या विषयाचा समावेश झालेला आढळून येतो. कारण कार्यानुभव चित्रकलामधनं तुमच्यात जे सर्जनशील गुण आहेत ते बाहेर येतात आणि त्यातून तुम्ही तुमचा उदरनिर्वाह भागल इतक्या प्रकारे तुम्ही आर्थिक धन प्राप्त करू शकता, जेणेकरून व्यक्तीचा उत्पादन क्षमतेमध्ये वाढ होऊ शकेल. त्यानंतरचं ध्येय आहे राष्ट्रीयत्व, राष्ट्रीय एकात्मता साधणे. विद्यार्थ्यांमध्ये धर्म, जातपात, भाषा विसरून आपण सर्व भारतीय एक असल्याची जाणीव आपण विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाच्या माध्यमातून निर्माण करू शकतो. त्याचप्रमाणे राष्ट्रीय एकात्मता साधण्यासाठी तुम्ही भारतीय शिक्षण आयोगाने ज्या शिफारशी दिलेल्या आहेत त्या सुद्धा तुम्ही पाहू शकता. तसेच माध्यमिक स्तरावर जे शिकवले जाणारे विविध विषय आहेत त्याच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करू शकता. त्याचप्रमाणे समाजसेवा, बालवीर पथक इत्यादींचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करून तुम्ही विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्व, राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करू शकता. त्यानंतरचं बघा, हे ध्येय विविध मूल्यांची जोपासना करणे. शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीचा विकास साधला जातो. तसेच विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाच्या माध्यमातून विचारशक्ती, निर्णय क्षमता, बंधुभाव, सहकार्य, प्रामाणिकपणा, सर्वधर्म समभाव इत्यादी मूल्यांचा विकास होतो. हा सर्व मूल्यांचा विकास करायचा असेल तुम्हाला तुमच्यामध्ये तर शिक्षण घेण्याशिवाय गत्यंतर नाही. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये विविध मूल्यांची जोपासना झाल्यामुळे साहजिकच राष्ट्राचा ही विकास होणार आहे. त्यानंतरचं ध्येय आहे लोकशाही जीवननिष्ठेचे दृढीकरण करणे. शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीला स्वतंत्र विचार करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. तसेच शिक्षणाच्या माध्यमातून मानवाला असणारी हक्काची जाणीव होते. शिक्षणामुळे आपणास दिलेले कर्तव्य पार पाडण्याची इच्छा विद्यार्थ्यांमध्ये काय होते? विकसित होत असते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, उपक्रमशीलता, स्वावलंबन ही लोकशाही मूल्य शिक्षणाच्या माध्यमातून रुजवणूक होणे आवश्यक आहे. त्यानंतरचं आहे ध्येय ते म्हणजे आंतरराष्ट्रीय सामंजस्याची भावना निर्माण होते. तुम्ही राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करून
काही होत नाही. तुम्हाला त्यासाठी आंतरराष्ट्रीय समाजाची भावनासुद्धा विद्यार्थ्यामध्ये निर्माण करावी लागते. विद्यार्थ्यामध्ये आपण जगाचे नागरिक आहोत याची भावना निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे जगामध्ये शांतता व मैत्री प्रस्थापित होण्यास मदत होते. विद्यार्थ्यामध्ये राष्ट्राबद्दल गैरसमज निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. राष्ट्रीय एकात्मताबरोबरच तुम्हाला आंतरराष्ट्रीय एकात्मतेची सुद्धा जाणीव असली पाहिजे. तसेच विद्यार्थ्यामध्ये विविध विषयाच्या माध्यमातून विश्वबंधुता निर्माण होणे आवश्यक आहे. सुरुवात करूया. बघा, पहिला मुद्दा आहे तो म्हणजे शिक्षणाच्या कोणत्या विविध शाखा आहेत आणि एक विषय म्हणून शिक्षणाचा उदय याविषयी माहिती. तर बघा, शिक्षणाचे शाखा ज्या आहेत त्या आहेत, पहिली शाखा आहे ते शिक्षणाचे तत्वज्ञान. ही पहिली शाखा आहे. त्याविषयी माहिती सांगायचं झालं तर मी कोण आहे किंवा जीवनाचे रहस्य जाणून घेण्याची जी ओढ मनुष्यामध्ये असते त्याविषयी जर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर ती कशात शिक्षणाच्या तत्वज्ञानामध्ये पाहिली जाईल. तसंच जीवनाचे रहस्य जाणून घेणे हे कशामुळे शक्य झाले तर तत्वज्ञानामुळे, आणि ते आहे तत्वज्ञानाचं मूळ. त्याचप्रमाणे व्यक्ती व समाज यांच्या विकासाचे अंतिम ध्येय काय आहे तर तत्वज्ञान निश्चित करणे हे आहे. ठरवलेली ध्येय प्रत्यक्षात साकार करण्याचे कार्य शिक्षण करते. एखादं ध्येय तुम्ही ठरवलं आहे आणि ते ध्येय तुम्हाला पूर्ण करण्याचं काम कोण करतं तर कार्य शिक्षण करत असतं. त्याचप्रमाणे शिक्षणाची उद्दिष्टे निश्चित करताना तुम्ही अभ्यासक्रम आखताना शैक्षणिक तत्वज्ञानाचा आधार घ्यावा लागतो. जर तुम्ही कुठल्याही इयत्तेचं किंवा शिक्षणाची उद्दिष्ट ठरवित असताना आणि त्या उद्दिष्टानुरूप अभ्यासक्रम तयार करताना तुम्हाला शैक्षणिक तत्वज्ञानाचा विचार करणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे शिक्षण आणि तत्वज्ञान एकाच नाण्याच्या काय आहेत, दोन बाजू आहेत. कोण? शिक्षण आणि तत्वज्ञान. त्याचप्रमाणे तत्वज्ञान हे चिंतनात्मक बाजू आहे तर शिक्षण हे गतिशील बाजू आहे. तत्वज्ञान कोणती बाजू आहे तर चिंतनात्मक बाजू आहे. त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी या थोर भारतीय शिक्षण पद्धतीत उतरवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. तत्वज्ञानाला महत्त्व कोणी कोणी दिलं तर स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी यांनी दिलेलं दिसून येतं. त्यानंतर दुसरी शाखा आहे शैक्षणिकची, ते म्हणजे शिक्षणाचे मानवशास्त्र. मानवशास्त्र म्हणजे आज शिक्षण प्रक्रियेवर सर्वात जास्त, इथं मानस आहे, स आहे इथं, सर्वात जास्त परिणाम किंवा विषयाचा प्रभाव कोणते आहेत तर मानसशास्त्र या विषयाचा दिसून येतो. मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचे अभ्यास करणारे शास्त्र अशी व्याख्या वॅटसन यांनी केलेली आपल्याला आढळून येते. लक्षात असू द्या, मानसशास्त्र मानवी वर्तनाला प्रेरणा देणाऱ्या मानसिक शक्तीचा अभ्यास करते. मानसशास्त्रामध्ये कशाचा विचार केला जातो तर व्यक्तीचं जे वर्तन आहे ते वर्तन कोणत्या दृष्टीने घडत आहे किंवा ते वर्तन बदलण्यासाठी किंवा ते ध्येय प्राप्त नेण्यासाठी तुम्हाला जे विविध प्रेरणा असतात त्या प्रेरणाविषयी मानसिक प्रक्रिया, जसं बघा विचार करणं, स्मरण, आकलन, संवेदन, ह्या सर्व गोष्टींचा विचार आपण मानसशास्त्रात करत असतो. त्याचप्रमाणे पूर्वी शिक्षक केंद्रित शिक्षण प्रक्रिया होती, पण आता तशी आहे का? नाही. आता कशी झालेली आहे ती बालकेंद्रित झालेली आहे. त्याचप्रमाणे विकासाच्या ज्या अवस्था आहेत, कोणकोणत्या शैशवावस्था, बालावस्था, कुमारावस्था, तारुण्य अवस्था या अवस्था आहेत, या अवस्थेची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन त्यांना अध्यापन करणं आवश्यक आहे. मानसशास्त्रामध्ये तुम्हाला हे शिकवलं जातं की वयानुरूप विद्यार्थ्याला आवश्यक ती माहिती कशा प्रकारे दिली पाहिजे. म्हणजे मानसशास्त्रामध्ये प्रथम व्यक्तीच्या वयाचा विचार करून त्यांच्या अवस्थेचा विचार करूनच त्यांना शिक्षण दिलं जातं. त्याचप्रमाणे भारताच्या कोणत्या गरजा आहेत, त्याला कसे शिकवावे आणि काय शिकवावे याचा अभ्यास शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. मानसशास्त्रामध्ये विचार केला पाहिजे की भारताला जे आवश्यक आहे, जे कौशल्य आहे किंवा जे उत्पादन क्षमता पाहिजे ती शिक्षणाच्या माध्यमातून कशा प्रकारे देता येईल हे आपण या मानसशास्त्रामध्ये पाहिलं पाहिजे. त्याचप्रमाणे बालकावर संस्कार करणे, त्याची उपजत विविध शक्तीचा विकास करणे हे शिक्षणाचे कार्य आहे. त्यानंतर सांगता येईल बालकाची अभिरुची, क्षमता, कृतीचा अभ्यास शिक्षणशास्त्र करत असते. कशाचा? बालकाच्या अभिरुचीचा, क्षमताचा आणि कृतीचा अभ्यास कोण करतं तर शिक्षणशास्त्र करत असतं. त्यानंतर शाखा आहे ती म्हणजे शिक्षणाचे जीवशास्त्र. शिक्षणाच्या जीवशास्त्रामध्ये जीवशास्त्र हे मनुष्याची उत्पत्ती, वाढ, विकास याचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. तुम्हाला माहिती आहे जीवशास्त्रामध्ये मानवाचा विकास कसा झाला किंवा त्याची उत्पत्ती कशी झाली, त्यांनी प्रगती कशी केली, या सर्व गोष्टीविषयी माहिती आपल्याला जीवशास्त्रात दिलेली जाते. त्याचप्रमाणे विकास प्रक्रिया, जैविक व भौतिक गरजा पूर्ण करण्याचे शिक्षण प्रक्रियेचे उद्दिष्ट आहे. तुम्हाला नेमकं याच्यात काय सांगायचं आहे? शिक्षण म्हणजे काय हो तर शिक्षणामध्ये विविध विषय असतात, त्या विषयाच्या मार्फत आपल्याला विविध
विविध माहिती पोहोचवली जाते. तसंच तुम्हाला सांगता येईल की जीवशास्त्राविषयी. मग जीवशास्त्रामध्ये काय शिकवलं जातं, तर मनुष्याच्या भ्रूण अवस्थेपासून त्याचा विकास, वाढ, क्षमता, त्याचप्रमाणे जैविक अजैविक अभिरुची ह्या घटकाचा समावेश कशात होत असतो, जीवशास्त्रात होत असतो. त्याचप्रमाणे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून मानवाची किंवा विद्यार्थ्याची बाल्यावस्था महत्त्वाची आहे. याच अवस्थेमध्ये विद्यार्थी आपल्या भावी जीवनासाठी ज्ञान व अनुभव पालक व शिक्षक यांच्याकडून घेत असतो. कोणकोणती अवस्था? बाल्यावस्था खूप महत्त्वाचे आहे, कारण बाल्य अवस्था म्हणजे विद्यार्थी कोणाकडून जास्त प्रमाणात शिकत असतात, तर ते त्यांच्या पालकाकडून आणि शिक्षकाकडून ते शिकत असतात. त्याचप्रमाणे सांगता येईल की बालकाचे जे सर्व मानसिक व शारीरिक क्रिया आहेत ते मेंदू व मन यांच्या सहचार्यामुळे घडून येत असतात. बरोबर आहे. बालक जे क्रिया करतात किंवा त्यांची जी मानसिक क्रिया असते ते कशावरून चालू असते? मेंदू आणि मन यांच्या सहचार्याने. मेंदूची कार्यक्षमता मज्जातंतूवर आधारित असते. त्यासाठी मेंदूच्या विकासाला शिक्षणात महत्त्व आहे. मेंदूचा विकास केला तर विद्यार्थ्याचा विकास होईल. त्यासाठी जीवशास्त्र हा घटक अभ्यासणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा शिक्षणाचे समाजशास्त्र. समाजशास्त्रामध्ये शिक्षणामध्ये समाजशास्त्र हा विषय असतो. त्यामध्ये नेमकं तो विषय का शिकवला जातो, विद्यार्थ्यापर्यंत नेमकं आपल्याला काय पोहोचवायचं आहे किंवा त्यातून विद्यार्थ्यात काय उत्पन्न करायचं आहे याविषयी जर माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला समाजशास्त्र हा विषय शिकणं गरजेचं आहे. त्यामध्ये काय होतं, मनुष्य हा एक आहे सामाजिक प्राणी, हे तुम्हाला माहिती आहे. मानव समाजाशिवाय जगू शकत नाही, हे पण माहिती आहे, कारण आपण म्हणतो मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. त्याचप्रमाणे समाजाशिवाय मनुष्याच्या अस्तित्वाला काहीही अर्थ नाही, एकटा माणूस जगू शकत नाही. त्याचप्रमाणे कौटुंबिक जीवनातून होणारे जे संस्कार आहेत ते मनुष्याच्या घरातील जीवनाचा मूळ पाया आहे. जे पहिले संस्कार होतात ते विद्यार्थ्यावर किंवा मुलावर कुठून होतात, तर कुटुंबातून होत असतात आणि तेच त्यांची शिदोरी असते. त्याचप्रमाणे घरातील वडीलधाऱ्या माणसाकडून बालकाला काय लागतं, शिस्त, प्रेम, आदर याची शिकवण दिली जाते. कशाची शिकवण दिली जाते? शिस्त, प्रेम आणि आदर याची. त्यानंतर बघा शालेय जीवनात प्रवेश केल्यानंतर बालकाचा स्वयंशिस्त, सहकार्य, सहानुभूती, अभ्यासपूर्वक उपक्रमाद्वारे सामाजिक विकास घडून येतो. त्यासाठी आपल्याला समाजशास्त्र शिकणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे महाविद्यालयातील शिक्षणातून तुम्हाला काय माहिती होतं समाजशास्त्रातून, तर संस्कृती, नागरिकशास्त्र यांची जोपासना कशी करावी हे समजलं जातं. त्याचप्रमाणे समाजातील विविध घटकाचा मानवी जीवनावर परिणाम होत असतो, याचा अभ्यास आपल्याला शिक्षणात करावा लागतो. त्यानंतर सांगता येईल तुम्हाला, आपण आता विविध शाखा बघितल्या, तर आता बघूया राष्ट्रीय विकास आणि सामाजिक परिवर्तनामध्ये शिक्षणाची काय भूमिका आहे ते आपल्याला स्पष्ट करायचं आहे. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तुम्हाला, लघुत्तर, दीर्घोत्तरी किंवा वस्तुनिष्ठमध्ये सुद्धा यातील पॉईंट तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यासाठी हा पॉईंट क्लिअर करा. त्यानंतर बघा राष्ट्रीय विकासात आणि सामाजिक परिवर्तनामध्ये शिक्षणाची काय भूमिका आहे, तर ते बघूया. व्यक्तीला जसे जीवन असते तसे राष्ट्रालाही जीवन असते. बघा, व्यक्ती जसं जीवन जगतो तसं राष्ट्रीय जीवन जगत असतं ना. हो, व्यक्तीचे जीवन विशिष्ट कालावधीत पण राष्ट्र जीवनाच्या मानाने लवकरच संपुष्टात येतं. व्यक्तीचं जीवन लवकर संपुष्टात येतं. कशाच्या मानाने? राष्ट्रांच्या. एखादी कला किंवा शास्त्र समजून घ्यावे अशी व्यक्तीला इच्छा होते, पण त्याच वेळी व्यक्तीचे आयुष्य संपण्याच्या बेतात असते. अशा वेळी मग जीवन जगायचे राहून गेले अशी खंत व्यक्तीला वाटू लागते. राष्ट्र जीवनाचे मात्र तसे नसते. एकदा कणखरपणे उभे राहिलेले राष्ट्र अनेक वर्षापर्यंत व्यक्ती जीवन समृद्ध करीत कार्य राहते. एखादी नदी, आता उदाहरण द्यायचं झालं तर एखादी नदी ज्या प्रदेशातून वाहते त्या प्रदेशाला ती काय करते? सुख, समृद्धी आणि वैभव प्राप्त करून देते. तसेच राष्ट्र विकासातून काय होतं? अनेक व्यक्तीचे जीवन काय होतं? समृद्ध बनतं. राष्ट्राचा विकास म्हणजे व्यक्तीचा विकास आणि प्रत्येक व्यक्तीचा विकास म्हणजे राष्ट्राचा विकास. म्हणून राष्ट्राच्या विकासाचे कार्य शिक्षणाला करावे लागते. राष्ट्राचा विकास करायचा असेल तर प्रत्येक व्यक्तीला शिक्षण देणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे कोठारी शिक्षण आयोगाने आपल्या अहवालात काय सांगितले की शिक्षण व राष्ट्र विकास असे नाव दिलेले आहे. त्यांनी आयोगाला काय नाव दिलं बघा, शिक्षण आयोगाला, तर शिक्षण व राष्ट्र विकास असे नाव दिलेले आहे आणि हे नाव त्या आयोगाला समर्थक असंच आहे. कारण राष्ट्र निर्माण करण्यासाठी, त्याला सुख समृद्धकडे नेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? शिक्षण पूर्ण करावं लागेल किंवा शिक्षणाला महत्त्व द्यावं लागेल. डॉक्टर कोठारी यांनी म्हटल्याप्रमाणे भारताचे भवितव्य वर्गखोलीतून आकार घेत आहे.
तुम्हाला जर भारताचं भविष्य बदलायचं असेल तर शाळेच्या वर्गखोल्यामधून तुम्ही शिक्षण घेऊनच भविष्य बदलू शकता. त्याचप्रमाणे कोठारी आयोगाने काय शिक्षणाची काही उद्दिष्ट सांगितली आहेत ते आपण पाहूया. बघा, कोठारी आयोगाने शिक्षणाचं पहिलं उद्दिष्ट सांगितले ते म्हणजे राष्ट्राचा विकास साधणे. आता वरतीच तुम्हाला सांगितलं, व्यक्तीचा विकास साधला म्हणजे राष्ट्राचा विकास होणारच. तर राष्ट्राचा विकास साधणे हे एक उद्दिष्ट सांगितले. परत राष्ट्रीय व भावनिक ऐक्य निर्माण करणं हे एक सांगितलं आहे आणि राष्ट्रीय विकासासाठी नेतृत्व गुणाचा विकास करणे हे एक उद्दिष्ट शिक्षणाचं सांगितले आहे. आणि विद्यार्थ्यांमध्ये कारागीर उपलब्ध करून देणे म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जे तुम्ही गुण किंवा कौशल्य विकसित करणार आहे त्याच्या माध्यमातून राष्ट्राला एक योग्य आणि कुशल असा कारागीर निर्माण करून देणं शिक्षणाच्या बाबतीत गरजेचं आहे. त्यानंतर बघा, पहिला सविस्तर मुद्दा पाहू किंवा पहिलं सविस्तर उद्दिष्ट आहे ते म्हणजे राष्ट्राचा विकास साधणे. यामध्ये काय सांगता येईल की राष्ट्रातील समाजाला किमान शिक्षण देणे आवश्यक आहे. प्रत्येक राष्ट्राला त्या राष्ट्रात राहणाऱ्या व्यक्तीला किमान शिक्षण देणं आवश्यक आहे. समाज हा किमान साक्षर असला पाहिजे, त्याला आपल्या हक्क सोबत कर्तव्याची जाणीव झाली पाहिजे. त्याचप्रमाणे शिक्षणाद्वारे राष्ट्रात विशिष्ट विचारधारा निर्माण होते, त्या आधारे राष्ट्राची निर्मिती व प्रगती होत असते. स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेम जागृत करणे ही कार्य शिक्षणाला करावी लागतात. त्याचप्रमाणे दुसरं उद्दिष्ट आहे ते म्हणजे राष्ट्रीय व भावनिक ऐक्य निर्माण करणे. बघा, प्रत्येक राष्ट्रामध्ये राहणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्या राष्ट्राविषयी प्रेम आणि आपल्या भारतातील विविधतेविषयी, परंपराविषयी, जाती धर्माविषयी भावनिक ऐक्य निर्माण करणं गरजेचं आहे. राष्ट्रीय एकात्मता व भावनिक ऐक्य निर्माण करण्याचं कार्य शिक्षणालाच करावे लागते. जर ते ऐक्य निर्माण करण्याचं कार्य कोण करल तर ते फक्त शिक्षण करल. भारत देश व विविधतेने नटलेला देश आहे. तुम्हाला माहित आहे, भारतात विविध जाती, धर्म, प्रांत, भाषा आहेत. या संकुचित भेदांच्या भिंती ह्या समाजाला त्याच्या प्रगतीसाठी मोठा अडसर ठरेल. पण तो अडसर तर तुम्हाला दूर करायचा असेल तर तुम्ही शिक्षणाला महत्त्व देऊन शिक्षणामधून विद्यार्थ्यांमध्ये भावनिक ऐक्य निर्माण केलं पाहिजे. त्यातून काय होईल की तुमच्यामध्ये जो भेदाचा जो भिंत आहे किंवा भेदाचा जो मोठा अडसर आहे तो दूर होईल आणि राष्ट्राचा विकास होईल. त्याचप्रमाणे शिक्षणाला देशात राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी भावनात्मक ऐक्य लागते. त्यानंतरचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे राष्ट्र विकासासाठी नेतृत्व गुणाचा विकास करणे. बघा, राष्ट्र कशावर चालतं तर नेतृत्व गुण म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुणाचा विकास करणे सुद्धा गरजेचं आहे. भारताने लोकशाही समाजवादाचा स्वीकार केलाय, त्यामुळे नेतृत्वाच्या विकासासाठी शिक्षणाची अत्यंत गरज आहे. कारण शिक्षणाच्या माध्यमातून प्रभावी नेतृत्व घडवायचे आहे आणि लोकशाही समाज रचना टिकविण्यासाठी, तिचे संवर्धन करण्यासाठी शिक्षणाचा हातभार लागणार आहे. त्यानंतर सांगता येईल उद्दिष्ट कुशल श्रमिक व कारागीर उपलब्ध करून देणे. आजचे युग विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे सर्व क्षेत्रात विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. पण त्यामुळे जर तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता आहे. हे तांत्रिक ज्ञान देऊन कुशल कारागीर पूर्वीने कार्य शिक्षण करते. वॉशिंग मशीन, आता उदाहरण सांगायचं झालं तर बघा, वॉशिंग मशीनचा जर वापर सुरू केल्यानंतर त्यात काही बिघाड झाला तर तो दुरुस्त करण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते तर कुशल कारागिराची आवश्यकता असते. आणि हे कुशल कारागीर पुरवण्याचं काम आपल्याला कोण करत असतं तर शिक्षण करत असतं. तुम्हाला माहित आहे की महात्मा गांधी यांनी लागणारे जे शिक्षण आहे किंवा व्यावसायिक शिक्षण आहे याच्यावर भर दिलेला आहे. म्हणजे नेमकं काय, तुम्हाला ज्या गोष्टी आयुष्यात गरजेच्या आहेत किंवा जीवनात गरजेच्या आहेत त्या, आता एखादं समजा आता इथं वॉशिंग मशीनचं उदाहरण दिलं, आता मिक्सर असो, टीव्ही असो, ह्या गोष्टी जर नीट करता आल्या किंवा त्यामध्ये काही बिघाड झाला तर ते नीट करण्याचं कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणं, अशा खूप गोष्टी आहेत की ज्या त्या गोष्टीचं कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये किंवा व्यक्तीमध्ये निर्माण करण्याचं कार्य कोण करत असतं तर शिक्षण करत असतं. राष्ट्राच्या आर्थिक प्रगतीसाठी कार्य उत्पादन व विविध व्यवसाय क्षेत्रात कुशल असलेल्या कामगाराचा सतत निर्माण करण्याचे कार्य कुणाला करावं लागते तर शिक्षणाला करावं लागते. त्याचप्रमाणे अशा प्रकारे राष्ट्राच्या विकासाकरता शिक्षण महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, हे तुमच्या लक्षात आलं.
त्यानंतरचा मुद्दा आहे बघा सामाजिक परिवर्तन. सामाजिक परिवर्तन म्हणजे काय याविषयी सविस्तर माहिती आपण बघू. सामाजिक बदल समाजाच्या स्थैर्यासाठी विकासासाठी समाज नियंत्रण आवश्यक असले तरी एकाच परिस्थितीचा वातावरणाचा मानवाला कंटाळा येतो. बघा जसं पहिलं मानव समाजामध्ये राहून जीवन जगत होता तसं आता नाहीये, त्याच्यात बदल झालेले आहेत. आणि हे बदल म्हणजेच एक शिक्षणाची एक दिशा आहे, बरोबर आहे. कारण तुम्ही जर विविध बदल घडवले किंवा मानवामध्ये जे विविध बदल आले ते त्यांची प्रगतीचं लक्षण आहे. कारण मानव हा परिवर्तनशील प्राणी आहे, म्हणजे त्यांना बदलायला आवडतं. काळानुसार परिस्थितीनुसार समाजात बदल होतच असतात. फक्त हे बदल कधी जाणवण्या इतके वेगवान तर कधी न जाणवण्या इतके हळू असतात. काही बदल असतात की ते आपल्याला पटकन जाणवतात, पण काही असतात आता जसं की तुम्हाला सांगायचं की पहिल्या काळात कसं प्रत्येक घरी चूल होती, पण आता तसं नाही आहे. तर प्रत्येक घरी आता गॅस शेगडी आहे. हा पटकन जाणवणारा बदल आहे. तर काही बदल हे जाणवत नाही. जसं समाज परिवर्तन म्हणजे काय, समाज रचनेत घडून येणारा बदल म्हणजे समाज परिवर्तन अशी व्याख्या डॉक्टर जॉन्सन हॅरी यांनी केलेली आढळून येते. लक्षात असू द्या, पेपरमध्ये विचारलं जाऊ शकतं समाज परिवर्तन म्हणजे समाज रचनेत घडून येणारा बदल अशी व्याख्या कोणी केली, तर लक्षात असू द्या जॉन्सन हॅरी यांनी ही केलेली आहे. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यपद्धती, सामाजिक व्याख्या, सामाजिक अंतरक्रिया किंवा सामाजिक संघटना यांच्यातील कोणतेही पैलूमध्ये होणारी सुधारणा किंवा बदल म्हणजे सामाजिक परिवर्तन होय, अशी सुद्धा आपल्याला सामाजिक परिवर्तनाची व्याख्या सांगता येईल. त्यानंतर समाजात घडून येणाऱ्या प्रत्येक बदलाला सामाजिक परिवर्तन म्हणत नाही, तर हा बदल समाज रचनेत घडायला हवा. काही बदल घडतात त्याला आपण समाज परिवर्तन म्हणता येणार नाही. ज्या बदलातून ज्या परिवर्तनातून काही योग्य किंवा उद्दिष्ट साध्य झाले त्यालाच आपण समाज परिवर्तन झालं असं म्हणतात. तर सामाजिक परिवर्तन होण्याची काही कारणे आहेत. जसं तुम्हाला सांगता येईल की नैसर्गिक काही कारणे आहेत, जैविक कारणे आहेत. तर बघा नैसर्गिक कारणामुळे समाजामध्ये कोणते बदल झाले, जसं मानवाने सतत आपल्या जिज्ञासू प्रवृत्तीमुळे निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न केला, परंतु नैसर्गिक शक्तीपुढे तुमच्या बऱ्याच वेळा नामोहरण व्हावे लागले आपल्याला. उदाहरणार्थ बघा भूकंप, महापूर हे जे आहेत नैसर्गिक कारणं आहेत. दुष्काळ, ज्वालामुखी या नैसर्गिक आपत्तीमुळे मानवाचे जनजीवन काय झालेले आहे, उद्ध्वस्त झालेले आहे. त्यावेळेस हा मोठा जो बदल आहे तो कशामुळे जाणवला, ह्या नैसर्गिक कारणामुळे. भूकंप, महापूर, दुष्काळ, ज्वालामुखी ह्या नैसर्गिक कारणामुळे हा बदल जाणवलेला आहे. आता बघा एखाद्या ठिकाणी पूर येतं किंवा एखाद्या ठिकाणी हिमवृष्टी होते तर त्या ठिकाणची घरं बघा, किंवा जास्त प्रमाणात हिमवृष्टी होती जसं कोकणात वगैरे तर तिथं घरं कशी असतात, कोलारू असतात. ही जो बदल झालेला आहे कशामुळे, नैसर्गिक कारणामुळे झालेला आपल्याला जाणून येतो. तर बघा जैविक कारणामध्ये तुम्हाला सांगता येईल की लोकसंख्येत अतोनात वाढ झाली, हे खूप मोठं जैविक कारण आहे मानवाच्या परिवर्तनात किंवा सामाजिक परिवर्तनात. कारण त्यामुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होतात. संख्या वाढली, लोकसंख्या की अन्नधान्याचा, घराचा, पाण्याचा, स्वच्छतेचा, इतर सगळ्या सोयी सुविधांचा सगळ्या गोष्टीवर किंवा व्यक्तीमधील संबंधावर ह्या सर्व गोष्टीवर परिणाम होतो. कशामुळे, हे जैविक कारणामुळे. आणि महायुद्धात पूर्वी माहिती आहे महायुद्धात अनेक पुरुष मारले गेले, त्यामुळे स्त्री पुरुषांच्या संख्येचं प्रमाण कसं आहे बदललेलं आहे. त्यामुळे आज खूप मोठी त्या दोघांमध्ये तफावत आहे किंवा लिंगभेद आपल्याला जाणून येतात. त्यामुळे सामाजिक परिवर्तन सुद्धा घडतं. हे सुद्धा तुम्हाला जैविक कारण सुद्धा तुम्हाला सामाजिक परिवर्तनाचं सांगता येईल. नंतर यांत्रिक व तांत्रिक शोध, औद्योगिक प्रगतीमुळे आज प्रत्येक क्षेत्रात आमूलाग्र बदल झालेले आहेत. पूर्वी घरातील सर्व कामे कोण करायच्या, स्त्रिया करायच्या. त्या कशा, हाताने करीत. तर आज बघा कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन, बरोबर आहे. पहिलं उकळात कुटायचे, आता मिक्सर आहे. पहिलं भांडी घासण्याची मशीन होती, आता भांडी घासण्याची मशीन आहे. पोळ्या बनवायची मशीन आलेली आहे. ही सगळी कामे कोण करतात, मशिनी करत आहेत. कशामुळे, तांत्रिक शोधामुळे ते करत आहेत. तर तीच काम हे यंत्रांनी केली जातात. त्यामुळे स्त्रियांच्या राहणीत, विचारात बदल झालेला आहे. वेळ भेटल्यावर स्त्रियांचे विचार बदलले. पहिले कामातच पूर्ण वेळ जात होता, त्यामुळे त्यांना नवीन अशा काही गोष्टी करण्याची आवड नव्हती. घरोघरी मातीच्या चुली म्हणण्याऐवजी आता वेळ आलेली आहे घरोघरी गॅसच्या शेगड्या म्हणण्या इतका बदल विज्ञानामुळे घडलेला आहे.
आपल्याला दिसून येतो. त्यानंतर बघा सांस्कृतिक कारण तुम्हाला सांगता येईल. सांस्कृतिक कारणामुळं काय सामाजिक परिवर्तन झालं, तर संस्कृतीमधील ज्या प्रथा, परंपरा, रूढी, समजुती, रिवाज यावर ज्या विज्ञानाचा तर्कबुद्धीचा प्रभाव पडला आहे आणि मूल्य बदलत गेली. पूर्वी धर्माचा प्रभाव असल्याने धार्मिक व आध्यात्मिक मूल्य मानवी जीवनावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करीत, परंतु आज लोकांवर धर्मावर चर्चा विश्वास उडाला आहे. त्यामुळे सोवळ्या ओळ्याच्या पोरगा कल्पना बदलल्या आहेत. रूढीमध्ये हे बदल झालेले आहेत. त्यामुळे सामाजिक परिवर्तन घडून येते. पहिलं धार्मिक शिक्षणावर महत्त्व दिलं जात होतं, आता तसं नाही आहे. आता फक्त कुशल कामगार बनवणे याच्यावरच अधिक लक्ष दिलं जातं. त्यामुळे ह्या सांस्कृतिक कारणामुळे सुद्धा सामाजिक परिवर्तन घडलेलं आपल्याला आढळून. आणि विषय अर्थबोध याविषयी माहिती पाहणार आहोत. यामध्ये मी घटक 2 घेणार आहे. घटक 1 हा मी आधीच्या 3 व्हिडिओमध्ये पूर्ण केलेला आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ते व्हिडिओ बघू शकता. जर तुम्हाला माझं चॅनल आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बघा, पहिला पॉईंट आहे घटक 2 मधला राष्ट्रीय एकात्मता व आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी शिक्षणाची भूमिका. जे राष्ट्रीय एकात्मता व आंतरराष्ट्रीय सामंजस्य आपल्याला निर्माण करायचं आहे, त्यामध्ये शिक्षणाची काय भूमिका आहे हे महत्त्वाचं आहे. तर राष्ट्रीय एकात्मता म्हणजे नेमकं काय, तर हे आपल्याला आधी पाहायचं आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. यामध्ये अनेक भाषा बोलणारे, विविध जातीचे, विविध धर्माचे लोक राहतात. या विविधतेला राष्ट्रीय एकात्मतेने बांधले आहे. राष्ट्रीय एकात्मता म्हणजे आपण सर्वप्रथम भारतीय आहोत, सारे भारतीय माझे बांधव आहेत अशी भावना असणे म्हणजे राष्ट्रीय एकात्मता होय. भारताच्या सर्वांच्या मनात राष्ट्रीयता असल्याशिवाय भारताची सामाजिक प्रगती व वैयक्तिक विकास होऊ शकणार नाही. त्यासाठी प्रत्येकामध्ये राष्ट्राविषयी प्रेम असलं पाहिजे. त्यासाठी राष्ट्रीय एकात्मतेची आवश्यकता आहे. आणि राष्ट्रीय एकात्मतेचा अर्थ काय आहे ते पाहूया. अशा विविध व्याख्या दिलेल्या आहेत. त्या व्याख्या आपण पेपरमध्ये ह्या महत्त्वाच्या आहेत. एका वाक्यात उत्तरे लिहा किंवा ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर बघा, राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय. राष्ट्रीय एकात्मता म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेवर विश्वास, तिच्याशी इमान राखण्याचा निश्चय व त्यानुसार वर्तन होय. तर दुसरी व्याख्या आहे विविध भाषा, धर्म, पंथ, जाती असलेल्या लोकांबरोबर वागताना सहनशीलता असणे म्हणजे राष्ट्रीय एकात्मता. आणि तिसरी व्याख्या आहे लोकशाही राज्यव्यवस्था व लोकशाही व्यवहारावर श्रद्धा असणे म्हणजे राष्ट्रीय एकात्मता. तर वेगळेपणाची भावना नष्ट होणे म्हणजे राष्ट्रीय एकात्मता. अशा राष्ट्रीय एकात्मतेच्या विविध व्याख्या आपल्याला सांगता येतील. त्यानंतर बघा, राष्ट्रीय एकात्मतेची गरज का आहे, शिक्षणातून ती का दिली जावी, तर बघा, देशाच्या अस्तित्वासाठी आहे, देशाच्या विकासासाठी आहे. जर तुम्ही राष्ट्रीय एकात्मता निर्माण केली तर जे तंटे होणार आहे देशामध्ये ते थांबले जातील. त्याचप्रमाणे एकत्रित काम केल्यामुळे देशाचा विकास होईल. भारत अखंड ठेवण्यासाठी ते राष्ट्रीय एकात्मतेची गरज आहे. त्याचप्रमाणे अंतर्गत बंडाळी कमी करण्यासाठी राष्ट्रीय एकात्मतेची गरज आहे. विविध जाती, जमाती, धर्म यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी, त्याचप्रमाणे दहशतवाद कमी करण्यासाठी सुद्धा राष्ट्रीय एकात्मतेची गरज आपल्याला जाणून येते. त्याचप्रमाणे लोकांच्या व देशांच्या आर्थिक विकासासाठी आणि एकात्मतेच्या भावनेसाठी सुद्धा आपल्याला राष्ट्रीय एकात्मतेची गरज जाणवते. आणि शेवटचा पॉईंट आहे तो म्हणजे सर्व प्रांतीय व सर्व राजकीय लोक एकोपाने नांदण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता गरजेची आहे. त्यानंतर तुम्हाला सांगता येईल राष्ट्रीय एकात्मतेतील अडथळे. राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय ते पाहिलं, किंवा ती निर्माण होण्याची किंवा त्या राष्ट्रीय एकात्मतेची गरज देशासाठी काय आहे ते पाहिलं. पण त्याच्यात ते राष्ट्रीय एकात्मता निर्माण करताना आपल्याला खूप साऱ्या अडचणी किंवा अडथळे येत असतात. तर ते कोणकोणते, तर बघा, पहिला आहे पॉईंट धर्म. दुसरं आहे धर्मामुळं काय होतं, प्रत्येकजण आपला धर्म श्रेष्ठ आहे असं समजून दुसऱ्याच्या धर्माला ते कनिष्ठ आहेत किंवा असं समजून ते काय करतात की त्या धर्मामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे सुद्धा राष्ट्रीय एकात्मतेला अडथळा निर्माण होतो. त्याचप्रमाणे जातीयता, भाषिक वाद, वेगळ्या भाषेचा असला की तो आपला राष्ट्राचा नाही आहे किंवा राज्याचा नाही असा विचार आपण करतो, पण त्याच्यामुळेही राष्ट्रीय एकात्मतेत अडथळा निर्माण होतो. प्रादेशिक वाद, जसं की बघा, ह्या प्रदेशाचा, मी महाराष्ट्राचा, मी गुजरातचा, असा प्रादेशिक वाद निर्माण होऊन सुद्धा राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यास अडथळा निर्माण होतो. त्याचप्रमाणे सांस्कृतिक भिन्नता, प्रत्येक राज्याची किंवा प्रत्येक व्यक्तीची एक सांस्कृतिक भिन्नता असते, त्यामुळे सुद्धा राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यास अडथळे येतात.
त्याचप्रमाणे आर्थिक भिन्नता हे सुद्धा सांगता येईल. एखादा खूप श्रीमंत आहे, गरीब आहे, यातून सुद्धा भांडणे तंटे निर्माण होतात आणि त्यामध्ये सुद्धा राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यास अडथळे निर्माण होतात. बेरोजगारी हा सुद्धा खूप मोठा एक पॉइंट आहे ज्याच्यात राष्ट्रीय एकात्मता नष्ट होण्याचा किंवा अडथळा, राष्ट्रीय एकात्मता होताना अडथळा निर्माण होतो. आणि गरिबी, त्यानंतर बघा विविध राजकीय पक्षामुळे सुद्धा राष्ट्रीय एकात्मता खंडित होते. निरक्षरता, देशप्रेमाचा अभाव, सामाजिक मूल्यांचा अभाव आणि मूलभूत गरजा पूर्ण न होणे यातून सुद्धा राष्ट्रीय एकात्मतास धोका असतो. त्याचप्रमाणे राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी शाळा व शिक्षकांची काय भूमिका आहे ते पाहायचं आहे. तर संपूर्ण देशात एकाच प्रकारची शिक्षण योजना राबवणे हे एक महत्त्वाचं शाळेचं एक कर्तव्य किंवा शिक्षकाचं कर्तव्य आहे. म्हणजे काय करायचं, संपूर्ण देश आहे त्याला एक प्रकारचं शिक्षण योजना, प्रत्येकाचा एखाद्या देशाचा वेगळा असतो, एखाद्या देशाचा वेगळा, पण काही मूलभूत घटक धरून प्रत्येकाने एकच अभ्यासक्रम राबवला गेला पाहिजे. भारत हा विविधतेने, प्रत्येक राज्यात हा समान अभ्यासक्रम त्यांनी राबवला पाहिजे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. या विविधतेत आपल्याला शिक्षण पद्धती प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या दिसतात. याऐवजी संपूर्ण देशात एकाच प्रकारची शिक्षण पद्धती ठेवल्यास एक वाक्यता येईल व सगळीकडे एकच अभ्यासक्रम असल्याने एकात्मता निर्माण होण्यास आपणास मदत होईल. तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्र राज्याचा वेगळा पॅटर्न, गुजरातचा वेगळा, उत्तर प्रदेशचा वेगळा, असे वेगवेगळे राज्य वेगवेगळा अभ्यासक्रम चालवत असतात. त्यामुळं काय होतं, त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये किंवा शिक्षण योजनेमध्ये फरक जाणवतो आणि हा फरक जाणून काय होते, राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यास जरा अडथळा निर्माण होतो. त्यापेक्षा काय केले पाहिजे, तर संपूर्ण देशात एकाच प्रकारची शिक्षण योजना राबवली गेली पाहिजे. त्यानंतर बघा दुसरा पॉईंट आहे मातृभाषा हिंदी इंग्रजी माध्यमातून शिक्षणाची सोय. जेव्हा तुम्ही शाळेत शिक्षण घेत असता त्यामध्ये मातृभाषा किंवा हिंदी किंवा इंग्रजी या तिन्ही भाषेमधनं शिक्षणाची सोय केली पाहिजे. आता जसं तुम्ही पाहिलं आहे, गुजरातमध्ये वेगळी भाषा बोलतात, कर्नाटकमध्ये वेगळी बोलतात, तर त्याचा परिणाम काय होतो, तर शिक्षण शिकत असताना त्याचं ते तिथल्याच लोकांना तेवढं ते समजतं. त्यापेक्षा काय करा, एक पूर्ण देशात तुम्ही मातृभाषा किंवा हिंदी इंग्रजी या माध्यमाचा उपयोग करा. तसं मातृभाषामध्ये आपण शिकवलं जातं, जर महाराष्ट्रात मराठी ही मातृभाषा आहे तर मराठीमधनं शिकवलं जातं, कर्नाटकमध्ये आहे ते कन्नडमधनं शिकवलं जातं, ते पण एका दृष्टीने योग्य आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सर्व भाषा शिकविल्या व शिक्षक संस्थांमध्ये सर्व भाषेच्या माध्यमातून शिक्षण ठेवल्यास एकात्म आपणास दिसून येईल अथवा आपणास निर्माण करता येईल. म्हणजे दुसरा पॉईंट आहे की हिंदी, इंग्रजी आणि मातृभाषा या तीन भाषेचा वापर करून तुम्ही त्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण दिलं पाहिजे. त्यानंतर बघा शाळेचा गणवेश हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी. शाळेला जर गणवेश असेल तर सर्व विद्यार्थ्यांमध्ये सारखेपणा दिसून येतो, त्यामुळे त्यांच्यात भेदभाव होत नाही, त्यामुळे त्यांच्यात आपणास एकात्मता निर्माण करता येते. गणवेश सेम असला त्यामुळे काय होतं, कोण गरीब कोण श्रीमंत हे जास्त कळत नाही, किंवा एखादा श्रीमंत आहे दररोज छान छान कपडे घालून येतो आणि गरीबाकडे नसतं, तर त्या दोघांमध्ये एक बॉन्डिंग निर्माण होण्यास वेळ लागतो आणि एकात्मता निर्माण होत नाही. त्यासाठी सगळ्यांना सारखा सिलेबस किंवा सगळ्यांना सारखा गणवेश दिल्यामुळे काय होतं, राष्ट्रीय एकात्मता निर्माण करता येते. त्यानंतर बघा शाळेच्या प्रारंभी राष्ट्रीय गाणे हे तर सर्व शाळेत राबवलं जातं. जसं की शाळेमध्ये दैनंदिन परिपाठ होत असतो, अशा परिपाठामध्ये शिक्षकांनी जर देशभक्तीची अथवा राष्ट्रीय गाणी म्हणून घेतल्यास त्यांच्यामध्ये देशाविषयी प्रेम निर्माण होऊन एकात्मता निर्माण करता येते. त्यानंतर बघा पाचवा पॉईंट आहे तो देशाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घ्यावी. शाळेत आल्यानंतर जेव्हा तुम्ही प्रार्थना घेता, त्या प्रार्थना झाल्यानंतर देशाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ रोज म्हणून विद्यार्थ्यांनी घेतल्यास विद्यार्थ्यांमध्ये काय होतं, देशाविषयी प्रेम निर्माण होते व राष्ट्रीय एकात्मता जागृत होते. त्याचप्रमाणे संस्कृतीची माहिती, भारतात विविध धर्माचे लोक राहतात, त्या प्रत्येकाची असणारी संस्कृती कशी आहे, वेगवेगळी आहे आणि प्रत्येकाच्या संस्कृतीची माहिती विद्यार्थ्यांना करून दिल्यास त्यांच्या प्रत्येकाच्या संस्कृतीविषयी आदर निर्माण होईल. प्रत्येकाला प्रत्येकाची संस्कृती माहिती असली पाहिजे, त्यामुळे काय होईल, एकमेकाच्या संस्कृतीविषयी आदर निर्माण केला जाईल आणि हे शिक्षणातून
आपण शक्य करू शकतो. त्याचप्रमाणे विविध धर्माचा तुलनात्मक अभ्यास. शाळेमध्ये जर प्रत्येक धर्माचा तुलनात्मक अभ्यास केल्यास विद्यार्थ्यांना प्रत्येक धर्मातील चांगल्या गोष्टी कळतात व आदर निर्माण होतो व त्यातून एकात्मता निर्माण करता येते. प्रत्येक धर्मातील चांगल्या गोष्टी विद्यार्थ्यांना सांगून त्या धर्माविषयी विद्यार्थ्याच्या मनात आदर निर्माण आपल्याला करता येईल. त्यानंतर बघा विविध धर्माचा तुलनात्मक अभ्यास झाला. त्यानंतर बघा हिंदीचा विकास. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. शिक्षकांनी शाळेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये या हिंदी भाषेचा विकास केल्यास त्यांच्यामध्ये एकात्मता निर्माण होईल. त्यानंतर सांस्कृतिक उपक्रम. त्याचप्रमाणे राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी शाळेमध्ये शिक्षकांनी सांस्कृतिक उपक्रम घेतले पाहिजे. त्यामध्ये त्यांनी काय केलं पाहिजे, शाळेत वेगवेगळे जे सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन करून त्यामध्ये शाळेमध्ये असणाऱ्या सर्व जाती धर्माच्या मुलांना शिक्षकांनी सहभागी करून कार्यक्रम घेतल्यास त्यांच्यामध्ये एक एकात्मता निर्माण होईल. त्यानंतर बघा लोकशाही मूल्यांचा विकास करून. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकात्मता ही जी लोकशाही मूल्ये आहेत त्यांनी शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यावर रुजवून त्या मूल्यांचा विकास केला पाहिजे आणि राष्ट्रीय एकात्मतेत शाळा व शिक्षकाची भूमिका आपल्याला सांगता येईल. आंतरराष्ट्रीय सामंजस्य. आता हे मुद्दा पाहिला आपण. राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी शिक्षकाची आणि शाळेची काय भूमिका आहे ते पाहिलं. तर आता आपण राष्ट्रीय एकात्मता पाहिलं. आता पाहूया आंतरराष्ट्रीय सामंजस्य. तर त्याविषयी माहिती बघा. आजच्या युगामध्ये सर्व जगामध्ये आधुनिकीकरणाने गती घेतलेली आहे. या आधुनिकीकरणाने संपूर्ण जग एक खेडे झाल्यासारखे झाले आहे. त्यामुळे आज आपल्याला प्रत्येक देशाची माहिती केवळ 5 मिनिटाच्या आत मिळवता येते. आज प्रत्येक देशाच्या दुसऱ्या देशावर कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी अवलंबून आहे. परस्पराच्या गरजा भागविण्यासाठी आज जगातील सर्व देश एकमेकांच्या जवळ आलेले आपणास दिसून येतात. या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक देशाला संशोधकाची काय आहे, गरज आहे. तर विविध देशातून अशा विविध संशोधक बोलवून घ्यावे लागतात. त्यामुळे देशात व देशामध्ये सलोख्याचे संबंध असणे आवश्यक आहे. तर आपणास आंतरराष्ट्रीय सामंजस्याचा अर्थ पुढील प्रमाणे व्याख्येवरून तुम्हाला सांगता येईल. आंतरराष्ट्रीय सामंजस्य म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे आधुनिक युग आलेला आहे. व्यक्ती ह्या देशातून दुसऱ्या देशामध्ये जाऊ पण शकतो आणि तुरंत कॉन्टॅक्ट पण साधू शकतो. आणि प्रत्येक देश हा प्रत्येक वस्तू किंवा प्रत्येक कार्यात परिपूर्ण नसतो. एकमेकाच्या देशाची मदत घ्यावी लागते आणि त्यातून सुद्धा आंतरराष्ट्रीय सामंजस्य निर्माण होत असतं. तर बघा व्याख्येवरून तुम्हाला सांगता येईल, एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राच्या प्रश्नांना सहानुभूतीने समजून घेण्याचा प्रयत्न म्हणजे आंतरराष्ट्रीय सामंजस्य होय. व्यक्ती जेव्हा राज्याची देशाची नव्हे तर संपूर्ण जगाची सभासद आहे ही भावना म्हणजे आंतरराष्ट्रीय सामंजस्य होय. व्यक्तीने आपल्या फक्त देशाची आपण सभासद आहे असा विचार न करता आपण कोणाचा जगाचा सभासद आहे अशी जर भावना व्यक्तीमध्ये निर्माण झाली तर आंतरराष्ट्रीय सामंजस्य निर्माण होण्यास काही वेळ लागत नाही. त्यानंतरची व्याख्या बघा. जगामध्ये सर्व मानवातील विश्वबंधुताची भावना म्हणजे आंतरराष्ट्रीय सामंजस्य होय. त्यानंतरची व्याख्या तुम्हाला सांगता येईल, विश्व समुदाय ही कल्पना स्वीकारून विश्व समाजाशी समायोजन साधण्याची पात्रता अंगी बाळगणे आणि आंतरराष्ट्रीय सामंजस्य होय. अशी सुद्धा आपल्याला आंतरराष्ट्रीय सामंजस्य व्याख्या सांगता येईल. तर आंतरराष्ट्रीय सामंजस्याची गरज काय आहे ते त्यासाठी बघा, राष्ट्राच्या गरजांच्या पूर्ततेसाठी. आता बघा मी मागं सांगितल्याप्रमाणे प्रत्येक राष्ट्र हे प्रत्येक गोष्टीत परिपूर्ण नसतं. त्यासाठी एखाद्या राष्ट्राची त्यांना मदत घ्यावी लागते. तर ही मदत किंवा ही आपली पूर्तता पूर्ण करण्यासाठी सुद्धा आंतरराष्ट्रीय सामंजस्याची गरज आहे. विश्वामध्ये समायोजनाची भावना रुजवण्यासाठी, शांतता प्रस्थापित करण्यासाठी, प्रत्येक देशाची भिन्न संस्कृतीचे संवर्धन व संक्रमण करण्यासाठी, जागतिक युद्ध व संघर्ष टाळण्यासाठी, वैज्ञानिक विकास संशोधन एकमेकाकडे पाठवून करण्यासाठी आणि नैसर्गिक आपत्तीवेळी इतर देशांना मदत करण्यासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय सामंजस्याची गरज आहे. आणि परस्परातील वैमनस्य भावना कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सामंजस्य गरजेचं आहे. त्यानंतर बघा, आंतरराष्ट्रीय सामंजस्य प्राप्तीसाठी शिक्षक व शैक्षणिक संस्थांची काय भूमिका आहे हे पाहू. आपण राष्ट्रीय एकात्मताविषयी पाहिला, तर आंतरराष्ट्रीय सामंजस्याविषयी पाहू. जागतिकीकरणामुळे आज संपूर्ण जग जवळ आलेले आहे. जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला आंतरराष्ट्रीय होणारे युद्ध टाळण्यासाठी आपल्याला
आंतरराष्ट्रीय सामंजस्याची आवश्यकता आहे. हे सामंजस्य निर्माण करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तशाच प्रकारे शिक्षक, शैक्षणिक संस्था यांचीही कर्तव्य आहे. तर आंतरराष्ट्रीय सामंजस्य प्राप्तीसाठी शिक्षक व शैक्षणिक संस्थांची भूमिका काय आहे ते आपण पाहूया. तर बघा, शिक्षकाची किंवा शैक्षणिक संस्थांची काय भूमिका आहे, तर इतर देशाविषयी आदर बाळगणे. काय करणे? इतर देशाविषयी आदर बाळगणे. वैमनस्यातून संघर्षाला सुरुवात होते, म्हणून विद्यार्थ्याच्या मनामध्ये इतर देशाविषयी आदर निर्माण केल्यास आपणास आंतरराष्ट्रीय सामंजस्य निर्माण करता येईल. त्यानंतर सांगता येईल बघा, शास्त्रज्ञाची माहिती. जगामध्ये अनेक प्रकारचे संशोधन चालू असते अथवा अनेक शोध लावलेले असतात. ज्या शास्त्रज्ञाने जे शोध लावलेले आहेत अशा शोधांची माहिती सांगून त्यामुळे त्या शास्त्रज्ञाचे आपण कशा प्रकारे ऋणी आहोत याची माहिती मुलांना मिळाल्यास त्यांच्यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय सामंजस्य निर्माण करू शकतो. तर भारतामध्ये काही अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी खूप कार्य केलेली आहे. तर त्यांच्या कार्याविषयी जर विद्यार्थ्यांना माहिती दिली तर त्यांच्या त्या कार्याविषयी आणि त्यांनी आपल्यावर केलेल्या ऋणाविषयी आपण लक्षात ठेवून त्यातून आंतरराष्ट्रीय सामंजस्य निर्माण होत असते. त्यानंतर बघा, परदेशी विद्वानांची भाषणे. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे आपल्याला देशात वेगवेगळ्या विषयाचे विद्वान आहेत, तसेच पाश्चिमात्य देशातही असे विद्वान आहेत. अशा विद्वानांची भाषणे आपण आपल्या शैक्षणिक संस्थांमध्ये आयोजन केल्यास आपण विद्यार्थ्यांमध्ये आंतरराष्ट्रीय सामंजस्याची भावना निर्माण करू शकतो. जसं आपल्या देशामध्ये काही विषयावर बोलणारे विद्वान असतात, तर आंतरराष्ट्रीय किंवा बाहेरल्या देशात सुद्धा तसे काही विद्वान असतात. त्यांना बोलून आपण त्यांचा कार्यक्रम शाळेमध्ये ठेवून आपण त्यामध्ये विद्यार्थ्यांना काही मार्गदर्शन करून त्यांच्यामध्ये त्या व्यक्तीविषयी किंवा त्या देशाविषयी आंतरराष्ट्रीय सामंजस्य निर्माण आपण करू शकतो. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय दिवस साजरे करून शाळा महाविद्यालयामध्ये शिक्षकांनी, शैक्षणिक संस्थांनी आंतरराष्ट्रीय दिवस साजरे करावेत. उदाहरणार्थ विनोद दिन, जागतिक महिला दिन असे अनेक आंतरराष्ट्रीय दिवस आपण साजरे करून आंतरराष्ट्रीय सामंजस्य निर्माण करू शकतो. त्यानंतर सामन्यांचे आयोजन. त्याचप्रमाणे शैक्षणिक संस्थांनी व शिक्षकांनी आपल्या शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन किंवा प्रक्षेपण दाखविल्यास सर्व देशातील खेळाडू येते किंवा माहिती येते आणि माहिती होते खेळाडूविषयी की हा खेळाडू या देशाचा आहे. अशा प्रकारे आपण जर ते खेळ किंवा क्रिकेटची मॅच विद्यार्थ्यांना दाखवली तर त्यांना सर्व खेळाडूंची माहिती कुठल्या देशाचा आहे वगैरे समजतं आणि मुलाखतीतून आचारविचाराची देवाणघेवाण होऊन आपणास विद्यार्थ्यांमध्ये आंतरराष्ट्रीय सामंजस्य निर्माण करता येतं. आणि परत विश्वविद्यालयाची स्थापना करून शैक्षणिक संस्था किंवा सर्व शिक्षकांनी मिळून विश्वविद्यालय काढल्यास व या विद्यालयामध्ये सर्व देशातील मुलांना शिक्षण दिल्यास अशा सर्व मुलांना एकत्रित शिक्षण मिळाल्याने त्यांच्यामध्ये एकात्मता निर्माण होते व आपणास विद्यार्थ्यांमध्ये आंतरराष्ट्रीय सामंजस्य निर्माण करता येतं. प्रत्येक देशातील विद्यार्थ्यांनी एका शाळेमध्ये जर शिकलं विश्वविद्यालयामध्ये तर त्यातून सुद्धा आंतरराष्ट्रीय सामंजस्य निर्माण करता येतं. त्यानंतर संस्कृतीची माहिती. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना अध्यापन करत असताना विविध विषयाच्या माध्यमातून शिक्षकाने प्रत्येक देशाच्या संस्कृतीची माहिती सांगेल त्यांच्या मनामध्ये आदर निर्माण करावा. त्यानंतर आंतरराष्ट्रीय कॅम्पचे आयोजन आहे. इथं शाळा महाविद्यालय यांच्यामध्ये आंतरराष्ट्रीय कॅम्प भरवल्याने आणि वेगवेगळ्या देशातील विद्यार्थी सहभागी होतात व ते एकत्र राहिल्याने आचारविचाराची देवाणघेवाण त्यांच्यामध्ये होऊन एकात्मता होते व त्यातून आंतरराष्ट्रीय सामंजस्य आपल्याला निर्माण करता येतं. अशा प्रकारे विविध उपक्रम राबवून आपण आंतरराष्ट्रीय सामंजस्य शिक्षकांनी, शैक्षणिक संस्था पार पाडू शकतात आणि त्यातून देशाचा त्याचबरोबर आंतरराष्ट्राचा सुद्धा विकास होतो. अशा प्रकारे आपण माहिती यामध्ये राष्ट्रीय एकात्मता